नमस्कार. ध्यास अभ्यास गटाच्या सगळ्या सदस्यांचं आणि जे लोक आता हा कार्यक्रम बघतायत त्या सगळ्यांचं मी लीना कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करते आणि आजचे व्याख्याते श्री चारुदत्तजी आफळे यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. लर्निंग माइंड ध्यास अभ्यास गट आणि युवा मन याची संस्थापिका म्हणून मी काम करते आहे. यातला युवा मन हा तरुणींसाठीचा गट उपक्रम मी शिल्पा तांबे बरोबर सुरू केलेला आहे. गेली 17-18 वर्ष रिलेशनशिप काउन्सिलर म्हणून काम करते आहे. मी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड काउन्सिलर आहे आणि सायबर मैत्र या नव्याने सुरू झालेल्या उपक्रमात विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशक म्हणून काम करते आहे. हे काम करताना मला अनेक वेळा अनेक प्रश्न मनामध्ये यायचे आणि असं वाटायचं की या सगळ्यावर काम केलं पाहिजे आणि ते प्रत्येक समुपदेशनाच्या सत्रातच होईल असं नाहीये. आणि मग असा विचार केला की आपण काहीतरी याच्यासाठी एक वेगळी रचना करणं आवश्यक आहे. आणि खरं म्हणजे अशाच विचारातून 4 वर्षापूर्वी ध्यास अभ्यास गटाची निर्मिती झाली. ध्यास अभ्यास गटाला येत्या जानेवारी महिन्यामध्ये 4 वर्ष पूर्ण होतील. 17 साली 17 सदस्यांना घेऊन सुरू केलेल्या या गटाचे आज शेकडो सदस्य आहेत. फक्त समुपदेशकांकरता सुरू केलेला हा गट त्याच्या विषयाच्या वैविध्यामुळे आणि लोकप्रियतेमुळे सगळ्यांसाठी खुला केला गेला. मला आवडलेले, संवेदनेच्या पातळीवर आकळलेले आणि मनाला भिडलेले विषय वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे हे माझं अत्यंत आवडतं काम आहे. त्यामुळे अनेक मानसिक, सामाजिक, मनोसामाजिक आणि सांस्कृतिक विषय घेऊन ध्यास अभ्यास गटाच्या व्यासपीठावरून विनामूल्य व्याख्यान सत्र गेली अनेक वर्ष चालवते आहे आणि त्याला तुम्ही देत असलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम विनामूल्य असला तरी ऐच्छिक देणगी मूल्य स्वागतार्ह आहे. ऐच्छिक देणगी मूल्य देऊन हा उपक्रम सुरू राहावा अशी सदिच्छा बाळगणाऱ्या माझ्या अनेक मित्रमैत्रिणींची आणि स्नेहीजनांची मी खूप खूप आभारी आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मानसिक आरोग्य संवर्धनाचं काम आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो आहोत. हा लोकांनी लोकांसाठी चालवलेला लोकोपक्रम आहे. मी निमित्त मात्र आहे. ध्यास अभ्यास गट सुरू करण्यामागचं कारण, काहींचे अनुभव आणि झालेल्या काही कार्यक्रमांच्या नोंदी ध्यास अभ्यास गटाच्या फेसबुक पेजवर तुम्हाला नक्की वाचायला मिळतील. त्या पेजला जरूर भेट द्या आणि लाईक करा. आजचे आदरणीय व्याख्याते जगद्विख्यात चारुदत्तजी आफळे, त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. त्यांना आपण सगळेच ओळखतो म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून. राष्ट्रीय कीर्तन करण्याची परंपरा आफळे कुटुंबात गेली 400 वर्ष आहे. अर्थात कीर्तनाचं शिक्षण आईवडिलांकडूनच मिळालेलं आहे. त्यांनी मराठी विषय घेऊन BA तर संगीतात MA केलेलं असून सध्या कीर्तनातील संगीत या विषयावरती PhD करत आहेत. अनेक नामवंत गायकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे धडे घेतलेले आहेत. त्यांचे नाट्यसंगीताचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. अनेक संगीत नाटकांमध्येही त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संपूर्ण भारतात आणि परदेशात अशी मिळून त्यांची जवळजवळ 6000च्या वर कीर्तनं झालेली आहेत. दूरचित्रवाहिनीवरून अनेकविध कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. पुणे की आशा, बालगंधर्व पुरस्कार, मास्टर दीनानाथ पुरस्कार, राष्ट्रीय कीर्तन सम्राट पुरस्कार, समाज प्रबोधन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तसंच अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून कलाकार स्मृती पुरस्कारांनी तर गोवा इथे सुवर्ण पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सध्या ते भारती विद्यापीठ पुणे इथे कीर्तन प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमी या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. शासनाच्या पंढरपूर देवस्थान समितीमध्ये शासनाकडून सल्लागार सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता आजच्या कार्यक्रमाविषयी, मागच्या म्हणजे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धाचा अति कोपता कार्य जाते लयाला या भागाचं सार सांगून आजच्या प्रमाणामध्ये सर्व काही असावे या सत्राकडे आपण वळणार आहोत.
चारू दत्तजींची मी ओळख आत्ता सांगितलीच. अशा दिग्गज प्रचंड व्यासंगी आणि अभ्यासक व्यक्ती आज आपल्या ध्यास अभ्यास गटाच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ऑनलाईन व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून मी कार्यक्रमाची पुढची सूत्र चारू दत्तजींकडे सोपवते. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या या ध्यास अभ्यास गटाची ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे की एवढा शास्त्रीय विषय विविध लोककलांच्या किंवा विविध आध्यात्मिक सुद्धा स्तरावरच्या अनेकांच्याकडून आपण अतिशय उत्तम तऱ्हेने प्रसृत करत आहात, सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहात. खरी गोष्ट आहे की आर्थिक घडी कशी बसवायची यासाठी अर्थतज्ञ आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतातच. पण पैसा कितीही मिळाला, समृद्धी कितीही झाली किंवा काही दारिद्र्य सुद्धा काही वेळेला पत्करावं लागलं, तरी सुद्धा जोपर्यंत मानसिक संतुलन नाही, एक संतुलित आयुष्य नाही, तोपर्यंत अशा व्यक्ती या नुसत्या घराचं नव्हे तर समाजाचंही संकट होऊन बसतात. तेव्हा आपल्या सर्व संत महंतांनी सुद्धा किंवा अध्यात्मातल्या आपल्या पूर्वीच्या पुराण काळामधल्या ऋषी मुनींनी सुद्धा ऐहिकाचं चिंतन केलं नाही असं नाही, पण त्यापेक्षा अधिक मनावर चिंतन केलं, आत्मिक आनंदाबद्दल चिंतन केलं आणि मनुष्याचं एकूणच प्रमाणबद्ध जीवन कसं उत्तम तऱ्हेने संपन्न होईल याचा विचार अधिक केला. तर आज माझ्या समोर जो विषय ठेवला आहे ही एक अतिशय सुंदर अशी अष्टक द्वय आहेत. अष्टक म्हणजे आपण साधारणतः 8 श्लोकांचं एक युनिट, याला आपण अष्टक असं म्हणतो. पण इथे ही 2 अष्टक आहेत, एकामागे एक 2, की ज्याच्यातून आपल्याला निश्चितपणे आपल्या जीवनाचं एक यशस्वी सूत्र सापडतं. काय काय आवश्यक आहे या गोष्टीचं अतिशय मोजकं या ठिकाणी नेमकं असं टाचण केल्यासारखं आहे. तेव्हा मी पहिल्या श्लोकाला प्रारंभ करतो. खरं तर यातल्या पहिल्या 8 श्लोकांचा मागच्या भागामध्ये चिंतनाचा विषय झाला होता, पण त्याच्यामध्ये फार कमी लोकांना सहभागी होता आलं, म्हणून आपण हे दुसरं सत्र करतोय आणि मी मागच्या गोष्टीचा थोडासा धावता आढावा घेतोय. याचं कारण मागल्या सत्रामध्ये ध्वनिमुद्रण पण होऊ शकलं नव्हतं, त्यामुळे एक मुद्रित सगळ्या श्लोकांचा धावता अर्थ असा जर सगळ्यांना मिळाला तर निश्चितपणे सगळ्यांना तो लाभाचा आहे. म्हणून मला आलेल्या सूचनेप्रमाणे मी आधीचा थोडासा आढावा घेतो आणि पुढचेही सगळे श्लोक आज मी पूर्ण करणार आहे. तर सुरुवातीचा अगदी पहिला श्लोक आपल्याला जो संत महंतांनी दिलाय तो असा आहे, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आपण नेहमी अध्यात्माच्या परिभाषेमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा 6 जणांना शत्रू मानतो किंवा त्यांचे 6 असे दुर्विकार समजावून घेतो. खरं शत्रू मानण्यामध्ये हे जे कोणी 6 जण आहेत याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह या क्रमाला धरता काम हा विषय खरा पहिला आहे, पण या ठिकाणी क्रोधाला पहिलं महत्व दिलंय आणि कामाचा विषय नंतर केलाय. क्रोधाला पहिलं महत्व दिलं याचं नक्की कारण असं आहे
की कामाचे विकार हे काही कालांतराने आपल्याला निश्चितपणे ज्या पद्धतीनं लाभदायक किंवा त्रासदायक आहेत हे कळू शकतात, आवरू शकतात. पण क्रोध ही गोष्ट अशी आहे, की नंतर नव्हे, ती त्या क्षणाला इतकी त्रासदायक असते आणि त्याच्या पुढच्या सगळ्या क्षणांना इतकी खेदकारक असते. म्हणून बहुतेक आपल्या सगळ्यांनी क्रोधाचा विचार पहिल्यांदा केलाय. अनेक अभ्यासू माणसं, अनेक तपस्वी माणसं, अनेक उपासना पंथातली माणसं, अनेक मोठमोठी माणसं, ही फक्त त्यांच्या रागीट आणि अशा विक्षिप्त स्वभावाने नको बाबा यांचा सहवास, हे दुर्वासच असलेले बरे, यांचा दूरवास असावा. अशा तऱ्हेची लोकांमध्ये मानसिकता आपल्याला दिसते. या ठिकाणी आपल्याला उपदेशाचं एक छोटंसं नेमकेपण सांगतो. या श्लोकामध्ये सांगताना क्रोध करूच नका, असं नाही सांगितलेलं. कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचा त्रास होतो. आणि त्यामुळे जर प्रमाणामध्ये क्रोध असेल आणि प्रमाणापेक्षा सुद्धा योग्य मार्गाने जाणारा क्रोध असेल, तर तो लाभदायक आहे. समर्थाने आणखीन एका श्लोकामध्ये असं सांगितलंय, की नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध 2-3 प्रकारांनी व्यक्त होतो पहा. मला जर मार्क कमी मिळाले किंवा नापास झालो, तर मला असा राग आला होता, की सगळ्या वह्या पुस्तकं फाडून फेकून देईन. हेही रागाचंच एक रूप आहे. आणि रागाचं दुसरं असं रूप आहे, की मला असे कसे कमी मार्क पडले? मला असा राग आला, की मी एवढा जबरदस्त अभ्यास केला, की पुढल्या परीक्षेत पहिलाच आलो. दोनही म्हणाल, ही रागाची स्वरूप आहेत. पण एका बाजूला आपण म्हणू पॉझिटिव्ह राग आहे, एका बाजूला निगेटिव्ह राग आहे. तर चांगला राग होण्यासाठी असा काही तुझा राग असेल, तर तो एक वेळ स्वागतार्ह आहे. पण असा जर तुझा विनाशक राग असेल, रागाने आपल्यावर स्वार नाही होता कामा. मी रागाला वापरलं पाहिजे. जसं लहान पोरं गडबड करत असताना आपण पटकन रागवल्यासारखं करतो नाही का? की "हे गडबड करू नका. 2-3 छापडा." या ठिकाणी आपण आतमध्ये रागवलेलो नसतो. हे फार महत्वाचं आहे. आपण त्या रागाला फक्त त्या रागाच्या दर्शनाला वापरतो. अन्यथा कसं होतं, रागाच्या भरात आपण काही बोलून गेलो, की मग जन्मभर आपल्या मनाला सल राहतो आणि मग आपण सतत नेहमी सांगत बसतो, की "अरे, मला असं म्हणायचं नव्हतं. माझ्या रागाच्या भरात माझ्या लक्षात नाही राहिलं." म्हणजे आपण रागाच्या ताब्यात जातो. तेव्हा ती परिस्थिती येऊ नये, ती सवय आपली सुटावी. आपण रागाच्या ताब्यात नाही जायचं. रागाला आपल्या ताब्यात ठेवायचं. का? तर त्यानी हानी होतीये. हे जर आपल्याला 4 उदाहरणांवरून, इतिहासातल्या 4 गोष्टींवरून कळलं असेल, तर पूर्वीच्या अनुभवाने जो शिकू शकतो, ही बुद्धिमत्ता प्रत्येकाला आहे. मग ती जनावराला सुद्धा आहे. मग जनावराला सुद्धा जी बुद्धिमत्ता आहे ती मला नसावी. अति कोपता. कोप अति नको किंवा तो विनाशक पद्धतीचा नको. आपल्याला नेहमी देवळामध्ये जाताना कासवाचं चिन्ह समोर असतं. कासवाला नमस्कार करून पुढे जा. तर कासवाला एक गुण आहे. त्याचे जे 6 अवयव आहेत, डोकं, शेपूट हे 2 आणि 4 पाय हे आणखीन 4. हे तो पटकन आवरू शकतो. तसं आपल्या 6 ही वृत्ती तुला छानपैकी आवरता आल्या पाहिजेत आणि मग तू भगवंताच्या दर्शनाला गेला पाहिजेस. अशी त्याच्यामध्ये आपल्याला सूचना असते. आपल्याला जागं करणं असतं. तेव्हा अति कोपता कार्य जाते लयाला. काम नाही होणार मग. तुझा क्रोध त्रासदायक झाला तर. पण म्हणून तू प्रत्येक वेळेला आता रागावणारच नाही, नम्रच होऊन राहशील असं म्हटलंस, तर तू घाबरट आहेस अशी लोकांची समजूत होईल. असंही नाही होता कामा. नम्रता या शब्दाचा अर्थ भित्रेपणा नव्हे. पूर्वीच्या काळामध्ये एक लोककथा अशी खूप छान होती, की एक साधू महात्मा शिव क्षेत्रामध्ये आला आणि लोकांनी त्यांना सांगितलं, की इथे एक नागराज आहे. तो भयानक असा फणा काढतो, भीती वाटते हो. आणि त्याला त्या साधू महाराजांनी सांगितलं, "ए, तू कोणाला चावू नकोस हां इथे." आणि चावू नकोस म्हटल्यानंतर तो हो म्हणाला. मग लोकांनी त्याच्यावर दगड मारायला सुरुवात केली, लाथा मारायला सुरुवात केली, तुडवायला सुरुवात केली. आता त्याचं भय नाही राहिलं. तो नम्र झाला वेड्यासारखा. दुसऱ्या दिवशी साधू आला, तो लोळागोळा होऊन पडलेला नागराज त्यांनी पाहिला. अरे म्हटलं, "हे काय झालं तुझं?" ते म्हटले, "तुमच्या उपदेशामुळे झालं." माझा काय उपदेश चुकला? तुम्ही म्हटलात ना चावू नको. तो साधू म्हणाला, "मी तुला चावू नको म्हटलं होतं. फणा काढू नको कुठे म्हटलं होतं? तुझ्यावरती जो आघात होतोय,
त्या ठिकाणी तू असं गप्प बसणं हे योग्य नाहीच आहे. तुझा दरारा वाटला पाहिजे, तुझी भीती नको वाटायला. जसा आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आपल्याला एक दरारा असतो. असा दरारा तुझा आवश्यक होता. तेव्हा अति नम्रता ही पात्र होते भयाला. तू घाबरट आहेस असं समजेल. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये हा उपदेश केलाय, की "अति काम ते कोणतेही नसावे." कुठलंही काम अति असू नये. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. अति लोभ आणि मना नित्य लाज. खरं या 2 अष्टकांमध्ये एक थोडासा फरक असा झालाय, की नेहमी आपण लोभ हा शब्द सजीव माणसांसाठी वापरतो आणि मोह हा शब्द निर्जीवासाठी वापरतो. पण या ठिकाणी थोडं उलटं झालंय. आपण सजीवासाठी लोभ हा शब्द वापरतो म्हणून तर आपण पत्रामध्ये किंवा बोलण्यामध्ये सुद्धा शब्द ठेवतो, की आमच्यावर लोभ असू दे आपला, अशा अर्थाचा. पण इथे लोभ आणि मोह हे दोनही शब्द या अष्टकामध्ये आलेत. पण इथे बरोबर उलट्या अर्थी ते आलेत. इथे लोभ हे वस्तूबद्दलचा विषय आहे. अति लोभ आणि म्हणजे कुठलीही चांगली वस्तू बघितली ती मला पाहिजेच. काय ते लॉकेट छान बघितलं, हे मला पाहिजे. ब्रेसलेट छान बघितलं, नाही, नाही हे छान वाटेल आपल्या घरामध्ये. जरा झुंबर बघितलं, अरे काय भिकेल लागायचंय का वेड्या? किती लोभ! म्हणजे काही काही मुलं तर अशी लबाड आहेत तुम्हाला सांगतो. तर आम्ही एकांच्या घरी गेलो होतो. ते त्यांनी चहा वगैरे दिला. त्याच्यामध्ये ते साखरेचे खडे टाकायचे आणि ते ढवळायचं. त्याच्यासाठी असे सुंदर चांदीचे चमचे होते. तर आमच्या एका मित्राच्या मुलाने घरी येताना त्यातले 2 चमचे खिशात घेऊन आला होतो वेडा. त्याला रागवलो आम्ही, की "अरे, असं आणायचं नसतं कोणाचं. हे कशाला आणलंस तू?" तर तो आम्हालाच शिकवतो. कशाला आणलं म्हणजे काय? तुम्हीच सांगितलं नव्हतं का कीर्तनामध्ये, दुसऱ्याचं काही चांगलं असेल ते आपण घ्यावं म्हणून. अरे गधाड्या! म्हटलं चांगलं असेल ते घ्यावं म्हणजे हे त्याच्या सद्गुणाबद्दलचा विषय आहे. त्याच्या घरच्या चांगल्या गोष्टी उचलून आणण्यासाठी नाही सांगितलं. तर प्रश्न असा असतो, की अ, एखादी छान कुठलीही गोष्ट बघितली, "मी हे घेऊन जाऊ का?" म्हणजे असं सारखं आपल्या जर कोणा माणसानं विचारलं, तर खरंच 4 लोकात लाज येते हो, की या माणसाला या आपल्या पोरांची काहीच हौस भागवता येत नाही का? ही पोरं सगळ्यांना दुसऱ्यांनाच का विचारतायत? अशी काही वेळेला अक्षरशः लोकांमध्ये लाज येते. तेव्हा ठीक आहे, एखादी गोष्ट आवडावी ह्याच्यात वाईट नाही. पण ती सारखी मला मिळालीच पाहिजे आणि ती आत्ताच्या आत्ताच लगेच मला मिळाली पाहिजे. अलीकडच्या सगळ्या मुलांचा हा फार मोठा प्रश्न आहे, की आपल्या पालकांनी सुद्धा हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्या मुलांना नकाराची सवयच नाहीये. पूर्वीच्या काळी घरामध्ये 5-6 मुलं असल्या कारणामुळे शेअरिंग हा प्रकार आपोआप होत असे. आता तो शेअरिंग होत नाही किंवा त्याला विलंब चालत नाही. आत्ताच्या आत्ता पाहिजे, नाहीतर तो फार भयानक भडकतो. असं नाही. आई-वडिलांची परिस्थिती, आई-वडिलांची आर्थिक स्थिती याचाही आपल्याला विचार करता आला पाहिजे. आई, हे शक्य होणार आहे ना? बाबा, हे जमेल ना? हे विचारण्याची सभ्यता सुद्धा आपल्या सुखी जीवनामुळे आपल्याला उरलेली नाही. दुर्दैव आहे तुमचं आमचं. पण ह्याचा थोडासा आपल्याला जाणीव करून त्याच्याकडनं अभ्यास करून घेता आला पाहिजे, की अति लोभ सुद्धा नको. त्याच्याकडे ती गोष्ट आहे म्हणजे मला ती असलीच पाहिजे. असं नाही करू. याने आपली जनात लाज निघते आणि अति त्याग तो रोकडा मृत्यू आज. मला कुठलीच गोष्ट नको. मग कोणाकडे असलेली गोष्ट मला हवीशीच वाटत नाही. म्हणजे हे तू जिवंत असल्याचंच लक्षणच नव्हे. तुला काही चांगल्या गोष्टी ज्या जीवनाला आवश्यक आहेत, त्या मिळाल्याच पाहिजेत. त्या तू मिळवल्या पाहिजेत. याबद्दल संशय नाहीये. तर अशा तऱ्हेनं तू कुठल्याच गोष्टीचा लोभच न करणं, हा तुझा आज मृत्यूच होऊन बसेल. असंही करू नको. मात्र अतिलोभही करू नको. अति सगळ्या गोष्टीचा त्यागही करू नको. नेहमी माणसामध्ये आपण कसं दिसावं? सदा तृप्त, नेमस्त सर्वा दिसावे. आपण तृप्त आहोत असंच दिसावं. ठीक आहे, सद्गुणांच्या बाबत आपण अतृप्त राहावं यात संशय नाही. निश्चितपणे, की एखाद्याच चांगल्या-चांगल्या गुणवत्ता प्राप्त होण्यासाठी आपण अस्वस्थ असावं याच्याबद्दल संशय नाही. पण ती सारखी अस्वस्थता, ती सारखी व्यग्रता ही अशी चेहऱ्यावर नाही दिसतो, की मी काहीतरी वेगळ्यासारख्या चिंतनात आहे, ते मला कसं मिळेल? आपण शांत, तृप्त, नेमस्त दिसावं आणि आपल्याला जे मिळवायचं ते नीट अभ्यासाने मिळवावं ना, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आता अभ्यासाचा विषय आलाच आहे, तर त्याच्याबद्दलच पुढचा श्लोक फार छान आहे. "अति ज्ञान अभ्यासिल्या क्षीण काया."
याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आपल्या समाजामध्ये आहे, की साधारणतः खूप अभ्यास जे करतात त्यांच्या तब्येती अशा अगदी खराट्याच्या काड्यासारख्या झालेल्या असतात. कारण ते शब्दाच्या ज्ञानाला, शब्दाच्या माहितीला, शब्दाच्या आतमध्ये झालेल्या नोंदीलाच फक्त ज्ञान समजतात. तेव्हा असं असू नये. अति ज्ञान अभ्यासिल्या क्षीण काया. कारण शरीर जर क्षीण झालं, तर या सगळ्या अभ्यासाने जे मिळवायचंय ते नाही ना मिळू शकणार आहे. अगदी मला खूप अभ्यास करून असं कळलं, की डोंगराच्या माथ्यावर असलेला वारा, डोंगराच्या माथ्यावर असलेला वायू हा पायथ्याच्या हवेपेक्षा खूप चांगला असतो, आरोग्याला चांगला असतो. तिथे काही ध्यानधारणा केली, तिथे काही उपासना केली, तिथे मिळणारा ऑक्सिजन मला जास्त चांगला मिळू शकतो. झाला, अभ्यास झाला. पण या अभ्यासामध्ये माझ्या शरीराची प्रकृती जर अशी राहिली, की मी डोंगर चढूच शकत नाही. ते ज्ञान उपयुक्ततेमध्ये आणण्यासाठी आपल्या शरीराच्या क्षमता सुद्धा तेवढ्या व्यवस्थित असायला पाहिजेत. आणि एवढ्यासाठी खूप अभ्यास जर खरंच कोणी करू लागला, तर त्याला म्हणावं आपण, की "बाबा रे, तुला 2 मार्क कमी मिळाले तरी चालतील, पण असा शरीराने खंगून जाऊ नकोस. आरोग्य ठणठणीत असलं पाहिजे." जगामध्ये मानसिक आरोग्याबरोबर देहाच्याही आरोग्याचं महत्व आहे. याचं कारण दोघांचा एकमेकाशी संबंध आहे. शरीर आजारी पडलं, की मनही आपोआप आजारी पडतं. आणि अर्थातच मन उदास झालं, की पुन्हा शरीर त्याच्यापेक्षा उदास होत राहतं. ह्या दोघांचा एकमेकाशी नातेसंबंध असल्यामुळे उत्तम उत्साही मनासाठी उत्तम उत्साही शरीर सुद्धा नीट असणं आवश्यक आहे. मात्र पुढच्याच ओळीमध्ये आपल्याला सांगतायत, "अति खेळणी हा भिकेचाच पाया." अति सुद्धा खेळत बसू नये. पूर्वीच्या काळी ग्राउंडमध्ये खेळणारी मुलं, त्यांना मग आया रागवायच्या, "अरे किती वेळ खेळताय? आता काहीतरी अभ्यासाला बसा, आता काहीतरी उपासनेला बसा." अलीकडच्या काळात आता ग्राउंडमध्ये जाऊन सुद्धा खेळायची गरज राहिलेली नाही. मोबाईल घेऊनच खेळत बसतात. ते कँडी क्रश काय खेळत बसतात, अमुक काय करतात. अरे आपलं आयुष्य क्रश व्हायची वेळ आली आहे. आता काय ते कँडी क्रश खेळत बसतोस वेड्या? प्रश्न असा आहे, की आपल्याकडे टाईमपास करण्यासाठी टाईम आहे, असं तुला का वाटतंय? मुळात या जगामध्ये इतक्या ज्ञान कक्षा आहेत, ज्ञान विषय आहेत आणि जेवढे घेऊ तेवढे कमीच आहेत. आणि जेवढे घेऊ तेवढं आपल्या जीवनाला समृद्ध करणार आहेत. आपल्या नाही तर समाजाच्या जीवनाला आपण छान याने समृद्ध करू शकतो. हे सगळं चांगलं असताना तू बाकीच्या गोष्टीमध्ये का टाईमपास करतोयस बाळा? आपण असं करू नये. अति खेळणे हा भिकेचाच पाया. उद्या हां, अर्थात या ठिकाणी एक गैरसमज नका करून घेऊ. ज्यांना कोणाला खेळण्यामध्ये करियर करायचे असते, फुटबॉलमध्ये, हॉकीमध्ये किंवा क्रिकेटमध्ये, एखादी करियर करण्याच्या दृष्टीनं तो खेळत असेल, तर त्याच्यामध्ये ती गुणवत्ता मिळवून तो निश्चितपणे एक श्रीमंती आणि नावलौकिक कमवेल यात संशय नाही. पण करमणूक म्हणून खेळत बसणं, अ, निवांतपण म्हणून खेळत बसणं, याच्यामध्ये अशा तऱ्हेचं जर खेळणं आपण केलं, की ज्याच्यातून शारीरिक क्षमताही काही निर्माण होत नाहीये, बौद्धिक क्षमताही काही निर्माण होत नाहीये. बरं वेळ जो आपल्याला चांगल्या अनेक गोष्टीसाठी वापरता येईल, तो असा फुकट वाया चाललाय. तर हे आपल्या जीवनातल्या भिकारीपणाचं लक्षण होणार आहे. अति खेळणे हा भिकेचाच पाया, न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे. फार सुंदर उपदेश आहे संतांनी केलेला. कष्टाशिवाय रिकामा बसू नकोस. म्हणजे बसून सुद्धा काही कष्ट करता येतात. अभ्यास हे बसून केलेले कष्ट आहेत किंवा एखाद्या कॅरमच्या सुद्धा ऑलिम्पिक पर्यंत जायचं असेल, तर त्यासाठी जो काही बुद्धिबळाच्या ऑलिम्पिकसाठी काम करायचं असेल, तर तो बसून सुद्धा कष्ट. पण बसून वेळ घालवणं नाहीये ना. कष्टाशिवाय राहू नको. इतकंच नव्हे, तर रामदास स्वामींनी एका ठिकाणी आणखीनही दासबोधात असं सांगितलंय, की "असू दे अन्न खाऊ नये वडिलांचेही." म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आई-वडिलांनी सुद्धा दिलेलं अन्न म्हणजे उगाचच्या उगाच मिळालेलं अन्न तेही खाऊ नये. आपण काहीतरी कमवावं. कमवावं म्हणजे प्रत्येक वेळेला पुन्हा पैसेच कमवायला पाहिजे असं नाही. मी एखादा नवीन विषय प्राप्त करून घेतला. मी एखादी नवीन ज्ञानशाखा लक्षात घेतली. त्यातला एखादा चॅप्टर मला समजून घेतला. आता मला जेवायचा अधिकार आहे. काही मिळवी मग जेवी. इतका अतिशय सूक्ष्म विचार तुमच्या आमच्या आयुष्याचा संतांनी केलाय, की रोजच्या संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेला
आपण आपल्या दिवसाचा विचार केला पाहिजे. आपण काही गोष्ट नवीन मिळवली का? आपण काही नवीन निर्माण केलं का? आपण काही नवीन लेखन केलं का? आपण काही नवीन वाचन केलं का? आपण काही नवीन कुठल्या चिंतनाचा विषय एकमेकाशी तरी का होईना काही थोडा शेअर केला. चिंतनाचा विषय, जोक शेअर करण्याला काही अर्थ नाही त्याच्यात. असं काही आपण चांगलं केलं का? तरच आपल्याला जेवणाचा अधिकार आहे. म्हणून अति खिळणे हा भिकेचाच पाया, न कष्टा विणे त्वारी कामी बसावे. काही ना काही आपल्या जीवनाला चांगलं करण्याचे कष्ट प्रतिक्षण करण्याचा आपण थोडासा यत्न करावा. पुढच्या 4थ्या श्लोकामध्ये आपल्याला संत सांगतायत, "अति दान तेही प्रपंचात छिद्र आणि अतिहीन कार्पण्य मोठे दरिद्र." 2 प्रवृत्ती. दान देणं वाईट नाही. पण आपल्या धर्मशास्त्रामध्ये दान देण्यासाठी 2 गोष्टीचं पथ्य सांगितलंय. एक म्हणजे सत्पात्री दान गेलं पाहिजे. आपण जेव्हा शेतामध्ये दाणे टाकतो, तेव्हा त्या शेताची माती त्याला उगवायला योग्य आहे का नाही, याची आपण नीटपणे तपासणी करतो. हा मोसम त्याला योग्य आहे का नाही, त्याचा पावसाळ्याचा बरोबर तो काळ येतोय का नाही, हे पाहतो आणि नंतरच ते दान त्या ठिकाणी देतो. असं योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं दिलेलं दान असेल, तरच त्या दानाचा उपयोग होत असतो. नुसते कुठेतरी वाळवंटामध्ये दाणे टाकणं, याला दानधर्म म्हणत नाही. म्हणून आणि ते सुद्धा दान, दानाचं जसं एक सत्पात्री दान केलं पाहिजे, हा एक मुद्दा. तसं दुसरं, तुझी दानाची वृत्ती आहे, हे किती छान आहे मला सांग बरं. नेहमी माणसाची वृत्ती मागत बसण्याची असते. पण नको. देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावे असं जे म्हटलंय, ते हात तोडून घ्यावे असं नाही. देण्याची वृत्ती घ्यावी. किती छान आहे. तू देतोयस हे खूप छान आहे. असतात रे. खूप दुर्मिळ असतात. म्हणून तू तुझा प्रपंच योग्य चालवलाच पाहिजेस. उद्या तुला तुझा प्रपंचच करता येणार नाही, एवढं दान देऊ नकोस. असं जर छिद्र पडलं, तर नाव बुडाल्याशिवाय राहणार नाही. आणि इतकी चांगली नाव, इतकी चांगली बोट आपल्या सगळ्या लोकांना तारणारी असेल आणि ती बोटच जर बुडाली, अनेकांचं नुकसानच नाही का करणार तू? तेव्हा अतिदान तेही प्रपंचात छिद्र. काही लोक संत महंतांचं सुद्धा चित्रण फार चुकीचं करतात हो, की अगदी आपल्या सगळ्यांना आठवत असेल, जुना खूप प्रसिद्ध चित्रपट संत तुकाराम, की ज्या चित्रपटामध्ये असं दाखवलंय, की तुकाराम महाराजांना एका ठिकाणी शेतावर राखण करायला म्हणून ठेवतात. मग ते शेतावर राखण करत असताना भजन करत बसतात. मग बाकीचे सगळे लबाड लोक त्याच्यामध्ये गुरं घुसवतात. मग शेतकरी त्यांच्यावरती खटला दाखल करतो, की माझं नुकसान तू केलंस. मला माझं नुकसान परत दे, तुझं घर लिहून दे मला. आणि तुकोबा त्याला म्हणतात, समजा तुझं उत्पन्न जेवढं आहे, त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न या शेतात निघालं तर काय करायचं? तो म्हणला, जेवढं जास्त निघालं असेल तेवढं मी तुम्हाला देऊन टाकेन. आणि खरंच काहीतरी प्रचंड धान्य त्या शेतामध्ये तयार होतं आणि तो जास्तीचं धान्य तो शेतकरी तुकोबांना देऊन टाकतो. इथपर्यंतची ही कथा ठीक आहे. पण सिनेमात असं दाखवलंय, की ते सगळं मिळालेलं धान्य मग भिकाऱ्यांच्या रांगा त्यांच्या दारासमोर लागतात आणि तुकोबा सगळ्यांना देऊन टाकतात आणि घरामध्ये एक पोत्यापलीकडे ते काहीच नेत नाही. तर खरं असं का चुकीचं चित्रण करावं? उगाच एखादा कोणी मनुष्य दानी आहे, हे दाखवण्यासाठी असं त्यांनी प्रपंचाचं वाटोळं केलेलं का दाखवावं? कारण तसं झालेलं नाहीये, की तुकोबांच्या चरित्रामध्ये असा स्वच्छ उल्लेख आहे, की ह्या सगळ्या जास्तीच्या आलेल्या धान्याचा नीट विनियोग करून तुकोबांनी आपल्या घरातल्या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. म्हणजे त्याच्यातून जी आवश्यक आहे तेवढी अर्थप्राप्ती करून त्याचा सदुपयोग केलाय. असं उगाच कुठेतरी नुसतं दान देत बसणं, असा प्रकार नाही केलेला. तुकोबा दानी नव्हते असं नाही याच्यामध्ये आपल्याला म्हणायचं. पण अशा तऱ्हेनं समोरच्याचा आळस वाढेल, अशा पद्धतीनं सगळं वाटेल तसं लुटवणारे असेही ते नव्हते. त्यांनाही व्यवहार कळत होता. तेव्हा संतांच्या बद्दल आपण सुद्धा काही वेळेला अति उत्साहाच्या भरात असं काही चुकीचं सांगू नये एवढ्यासाठी मुद्दाम मी आपल्याला सांगितलं, की ते सुद्धा अतिदान तेही प्रपंचात छिद्र, पण अति न कार्पण्य. कार्पण्य म्हणजे कंजूसपणा, की आपली ऐपत असताना, आपली क्षमता असताना आणि आपल्याला एखाद्याला मदत करण्याची अगदी ₹100 पर्यंत मदत करण्याची शक्ती आहे. हे समोरचं काम चांगलं आहे हे आपल्या मनाला पटतंय.
पण तरी सुद्धा 5 रुपयाची सुद्धा मदत करायची नाही आणि ती मदत केलीच तर माझ्या 5 रुपयातल्या त्या 5 पैशाचं काय केलं म्हणून 50 वेळा चौकशी करून त्या घेणाऱ्या माणसाचं डोकं खायचं. हा कंजूसपणा हे खऱ्या अर्थाने दारिद्र्य आहे. दारिद्र्य म्हणजे पैशाचं दारिद्र्य नसतं हो. मनाचं दारिद्र्य हे सगळ्यात त्रासदायक आहे. एक वेळ पैशाचं दारिद्र्यही परवडतं, की आपल्याकडे पूर्वी त्या चातुर्मासात ज्या कथा सांगायची ना, त्या कथांमध्ये हे आहे पहा, की तो राजा आज्ञा करतो, की आपलं सगळं देऊळ आपल्याला दुधाने भरायचंय. तर आपल्या सगळ्या घरच्या लोकांना उपाशी मारून सगळे लोक तिथे आणतात आणि एक अत्यंत गरीब घरातली ती बिचारी आजी असते, ती आपल्या नातवंडांना सगळ्यांना दूध देते आणि मग ते राहिलेलं दूध त्या ठिकाणी आणून देते. तर ते देऊळ भरून जातं. तात्पर्य त्याचं हे होतं, की ती म्हातारी जे काही मोठलीभर दूध तिथे आणून देतेय, यासाठी ती पैशांनी श्रीमंत नाहीये. जे पैशांनी श्रीमंत आहेत ते प्रदर्शनं करतायत. त्या प्रदर्शनाने मंदिरातल्या देवाचं मन नाही भरत. यापेक्षा माझ्या ऐपतीला योग्य आणि योग्य ठिकाणी, योग्य काळामध्ये, योग्य सत्पात्री असं जर दान झालं, तर त्यांनी ईश्वराच्या मनाला अधिक संतोष होतो हे शिकवण्यासाठी या सगळ्या कथा असतात. तर अतिदानी अशीही वृत्ती असू नये, की ज्यामुळे प्रपंचाचं वाटोळं होईल. पण अति कंजूष असंही माणसाने असू नये. आणि इथे संत आपल्याला किती छान सांगतायत, "बरे कोणते, ते मनाला पुसावे." काय अफलातून शब्द आहे. तुझ्याच मनाला विचार बरं, हे तू वागतोयस ते बरं वागतोयस का? मन आपल्याला बरोबर उत्तर देतं, की समजा तू अडचणीत असतास, समोरच्याची ऐपत असती आणि त्यांनी एवढी सुद्धा तुला मदत केली नसती, तुला काय त्रास झाला असता? तू सांग ना. तुझ्या मनाला विचार. किंवा तुझ्या अत्यंत परममित्राने त्याला सगळी आवश्यकता असताना सगळं लुटवून टाकलं असतं, तर तुला किती त्रास झाला असता? तू सांग ना. आपलं मन सहसा चुकीचं सांगत नाही. तेव्हा बरे कोणते? मनाला पुसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. पुढच्या श्लोकामध्ये 5व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत, "अति आळशी वाचुनी प्रेतरूप." आळशी या शब्दाचा अर्थ मला सांगायला नको, की अत्यंत जीवनामध्ये जर आळस असेल, एखादा गोष्ट करू, नको करू, उद्या करू, परवा करू. आमचे बाबा नेहमी एका गोष्टीसाठी रागवायचे, की त्यांना तो होतकरू शब्द कधी आवडायचा नाही. होतकरू म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की या शब्दाचं म्हणणं असं असतं, की आता तो काहीतरी चांगलं करतोय. पण आमच्या बाबांना तो आवडत नसेल. "ए होतकरू वगैरे म्हणू नका हो." का म्हणले? म्हणजे असं करू, करू, करू असं म्हणता काही मेलेचं होत नाही. असा होत करू त्यांना आवडत नसे. अमुक वेळेला मी हे करीन, अमुक वेळेला हे माझं झालेलं असेल. जीवनाला नियोजनच पाहिजे. झाल्यावर करीन हे म्हणण्याला काही अर्थ नाही. शाळेला परीक्षा या त्याच्यासाठी असतात, की त्या निमित्तानं त्या बरोबर पॉइंटला आपण तो अभ्यास करतो. माझा अभ्यास झाल्यावर मी परीक्षा देईन याला काही अर्थ नसतो. पोहायला आल्या की मी पाण्यात पडेन असं नाही. पाण्यात पड. सुरू कर तुझं पोहणं जे काय आहे ते. तर आपल्या गुणवत्ता मिळवण्याच्या दृष्टीनं आळस कधीच करू नये. असा जर आळशी कोणी असेल तर तो वाचुनी म्हणजे तो मेलेल नाही. तो मृत्यूपासून वाचलाय. पण तो वाचून उपयोग काय? प्रेतरूप. म्हणजे प्रेत ज्या तऱ्हेनं निचेष्ट पडलेलं असतं, काही करत नाही, सगळे हातपाय धडधाकट असताना सुद्धा, अशा ह्या प्रेताचं स्वरूप तुला प्राप्त होईल. "अति झोप घे तोही त्याचाची भूप." भूप या शब्दाचा अर्थ राजा असा आहे. म्हणजे जो आळशी नाही, पण फार झोपतो, तो त्या आळशांचाच राजा, त्याचाच भूप आहे तो. आणि प्राणायामाने, योग साधनेने आपण निश्चित योगाचार्यांच्याकडून जर काही सूचना, काही शिकवण घेतली, तर मनुष्याला आपली झोप कमी करता येते बरं. आणि तेवढ्या कमी वेळाच्या झोपेमध्ये सुद्धा तो बाकीचा संपूर्ण दिवस अतिशय उत्तम तऱ्हेनं कार्यरत असू शकतो. आणि अशा तऱ्हेनं आपण आपल्या झोपेला नियंत्रित करणं, हे म्हणजे सज्जनाने तरी का होईना असं करणं, हे समाजाच्या दृष्टीने एक फार मोठा उपकार होणार आहे. समाजाला आज तुमच्या प्रत्येक क्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या अनेक चांगल्या पुस्तक लेखनाची त्यांना आवश्यकता आहे. तुमच्या अनेक चांगल्या लेक्चर्सची समाजाला आवश्यकता आहे. तुमच्या प्रत्यक्ष त्या घरामध्ये जाऊन केलेल्या सेवेची, समुपदेशनाची आज समाजाला गरज आहे. अशा वेळेला
तुम्ही तुमच्या झोपेला नियंत्रित ठेवणं, नियंत्रित म्हणजे अर्धवट झोप करून दिवसभर तारवटलेल्या डोळ्यांनी फिरावं अशातली गोष्ट नव्हे. पण थोडासा आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी एक व्यायामाला, प्राणायामाला थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि त्या ध्यानधारणेतून, त्या प्राणायामातून आपण आपल्या झोपेला मर्यादा आणू शकतो. आणि ती झोप जी आपण कमी केली आहे, त्या जागे राहिल्याचा उपयोग काय करायचा? चुगल्या करत बसणं, चकाट्या पिटत बसणं. संतांनी फार गोड सांगितलंय, की अति आळशी असू नये, अति झोप घेऊ नये. पण मग आपल्या आत्म्याला, आपल्या आत्मस्वरूपाला खरा विश्राम द्यायचा असेल, विसावा द्यायचा असेल, तर काय करावं? आळसामध्ये आत्म्याला विसावा नाहीये. झोपेमध्ये सुद्धा आत्मस्वरूपाला विसावा म्हणजे विश्राम, शांती अशी प्राप्त होत नाही. मन अशांत राहतं. ते विचार करत राहतं आपलं चुकतंय काहीतरी. तर कशाने आपल्याला खरी विश्रांती मिळेल? तर सदा सत्कृती माझी आत्मा विसावे. आपण समाजासाठी, संस्कृतीसाठी, परंपरेसाठी, आपल्या सगळ्यांच्यासाठी सतत काही ना काही चांगलं काम करत राहिलो, की त्याच्यामध्ये आत्म्याला खरी विश्रांती सापडते. आत्मस्वरूपाला खरा आनंद त्या ठिकाणी सापडतो. म्हणून सत्कृतीसाठी आपल्या देहाला सातत्याने आपण झिजवत राहावं. पुढच्या 6व्या श्लोकामध्ये आपल्याला असं सांगतायत, "अतिवाद घेता दुरावेल सत्य." एखाद्या गोष्टीचं सत्य स्वरूप काय आहे, हे समजवण्यासाठी मंथन व्हावं लागतं. हे अगदी बरोबर आहे. किंवा कित्येक अभ्यासाची सत्र पण अशी असतात, की जी प्रश्न उत्तर या पद्धतीनं चालतात. एखादी गोष्ट आपल्याला नक्की नीट समजून घ्यायची असेल, तर आपण प्रश्न विचारला पाहिजे, यातही संशय नाही. पण समोरच्यानी समजा आपल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही किंवा त्याला देता आलं नाही, तर ठीक आहे. त्याला तेवढं उत्तर मला नीट समजावून सांगता आलं नाही. आपण आणखीन कुठनं तरी हे उत्तर नीट समजावून घेऊ, असं सांगून शांत राहायला काय हरकत आहे? माझ्या प्रश्नाला तुम्ही का नाही उत्तर दिलंत? मला माहिती आहे. माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये आकसच आहे. म्हणून तुम्ही मला उत्तर देणारच नाही हो. मुळात तुम्हाला ते येतही नसेल. मुळात अडाणी तुम्ही सगळे आणि मला काय तुम्ही उत्तर सांगणार? पण येत असून सुद्धा मला माहिती आहे, माझ्या वाईटाचंच तुम्ही चिंतन करताय. आता असा काहीतरी इगो पॉइंट आपण घेऊन बसलो, की मला का नाही उत्तर दिलं? माझ्याशी का नाही बोलले? आणि बोलले तर मग असं का बोलले, की मला ते माहीत नाही असं कसं बोलले? म्हणजे माझा काहीतरी अपमान झाला. आता म्हणजे मूळ मुद्दा राहतो बाजूला, ती ज्ञानप्राप्ती राहते बाजूला, ते सत्य राहतं बाजूला आणि आता भांडण सुरू होतं. माझा अपमान झाला म्हणजे हा माझ्याबद्दल काय अहित चिंतन करतोय वगैरे, वगैरे, वगैरे. तर अतिवाद घेता आणि खरी गोष्ट आहे, की प्रपंचामध्ये असो नाही तर समाजामध्ये असो, कुठल्याही गोष्टीचा अतिवाद हा नेहमी आपल्या सगळ्या सुखाला अंतच आणतो. निश्चितपणे. प्रश्न विचारावा, यात संशय नाही. शंका निरसन करून घ्यावी, यातही संशय नाही. पण समजा प्रश्न अगदी विचारला आणि त्याचं शंका निरसन योग्य होऊ नाही शकलं, तरी सुद्धा आपल्या एकूणच जीवनामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगला फार महत्व आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे कोण्या आपल्या ज्येष्ठ लोकांनी सुरू केलेल्या आपण काही गोष्टीबद्दल सांगत नाहीये मी. लिव्हिंग या शब्दाचा इंग्रजीचं स्पेलिंग फक्त बदललंय आपण. सोडून देणं, लीव्ह इट आणि ते सोडून देणं याची आर्ट ज्या माणसाला शिकता येईल, की सारखा रस्त्यातनं जाताना समजा एखादा मनुष्य काही व्यग्र असला, त्याच्या कामात व्यग्र असला आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही. 4 दिवस माझं डोकं फिरलेलं असतं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही, म्हणजे माझी त्याच्या लेखी काहीच किंमत नाहीये. अहो त्यांनी मुद्दामच केलं असं. त्याला काही दिसलं नसेल का? त्याला काही चष्मा लावला होता, 4 डोळे असून अरे, अरे हो! सोडून दे ना तू हे. त्याने रस्त्यात समजा आपल्याला नाही अहो रस्त्यात हात पाहिजे त्याच्यामध्ये यार लिव्ह इट. ते आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टीसाठी अतिवाद करणं. मला तुम्ही कमी साखरेचा चहा का आणून दिला? ठीक आहे, तुला साखर जास्त पाहिजे होती. सांग मला, मला 1 वाटीत साखर आणून द्याल का?
मी थोडीशी ढवळून घेईन, मला थोडी जास्त लागते. कमी साखरेचा का आणून दिला? म्हणजे बघा, माझ्या जीवनाला गोडीच असू नये असं तुम्हाला वाटतं. आता काय करावं मला सांगा? पंचाईत होते. ही मानसिकता, अतिवाद, प्रश्न विचारू नये असं कुठेही नाही. पण शेवटी परत सभा चालू असताना किंवा शिक्षण चालू असताना मध्ये कधी प्रश्न विचारू नये. ते नमी लिहून ठेवावेत. नंतर विचारावेत. प्रश्न असा आहे, "अतिवाद घेता दुरावेल सत्य" आणि पुढे म्हणतात, "अति होस हो बोलणे नीच कृत्य." याचा अर्थ समोरचा जे हो म्हणेल त्याला आपण हो म्हणत सुटणं, हेही वेडेपणाचं आहे. योग्य आहे तो प्रश्न विचारलाच पाहिजे. वाद करू नये. पण म्हणून समोरच्याचं काहीही म्हणणं मी ऐकून घेऊ का? मान्य करायचं का? अ, एक अतिशय सुंदर लोककथा आहे. ते लोककथा खूप छान असतात. प्रत्येक वेळेला काही ऐतिहासिकच कथा पाहिजे तसं नाही. की एका छोट्याशा खेड्यातून एक मनुष्य व्यवसायाच्या निमित्तानं किंवा व्यवसाय शोधण्यासाठी शहरामध्ये येतो. अनायासे त्याला चांगला व्यवसाय मिळतो. त्याच्या चांगल्या कामाने त्याला श्रीमंती पण प्राप्त होते. मग एखादं घर चांगलं बांधतो. मग आपल्या गावातनं गेलेला हा आपला मित्र काहीतरी चांगला यशस्वी उद्योजक झालाय हे कळल्यावर त्या गावातली काही माणसं त्याला भेटायला येतात. स्वागत स्वागत वगैरे होतं. आणि मग तो विचारतो गावातल्या सगळ्यांची खाली खुशाली सगळे ठीक आहेत ना? माझे आई-बाबा ठीक आहेत ना? काका-काकू ठीक आहेत ना? ठीक आहे, ठीक आहे. माझी पत्नी ठीक आहे ना? ते सगळे रडायला लागतात. "काय झालं बाबा? रडताय का?" ते म्हणले, "काय सांगू बाबा, तू गावातनं गेलास आणि तुझी बायको विधवा झाली बघ." 2 क्षण त्याला कळत नाही, हे काय बोलतायत ते. परत ते म्हणतात, "तू गावातनं गेलास, तेव्हापासून तुझी बायको विधवा झाली बघ." आणि तोही भोकाड काढून रडायला लागतो. मग त्या शहरातली शेजारची माणसं येतात, ती विचारतात, "का रडतायत?" "अहो, हे माणसं म्हणतायत, की मी गावातनं निघून गेलो तेव्हापासून माझी बायको विधवा झाली म्हणून." ते म्हणतात, "तू मूर्ख आहेस का? तू जिवंत आहेस ना. मग तुझी बायको कशी विधवा होणार आहे?" तो म्हणाला, "मला कळतंय हो, मी जिवंत असताना असं होऊ शकत नाही म्हणून." "मग? मग का रडतोयस?" "हे म्हणतायत ना." पंचायत ही आहे, की अनेक आपल्याला सामाजिक सत्य माहीत असतात, पण दुसरे आपल्याला काहीतरी सांगतात, त्याला आपण हो म्हणून भांडायला उभं राहतो. की जर ही गोष्टच नाहीये, अशी मुळात वस्तूच नाहीये, तर आपण का उगाच कोणासाठी भांडतोय? का कशासाठी भांडतोय? बाकीची माणसं आपली डोकी फिरवतात, आपली अवस्था शंखासारखी होते. जो फुंकेल त्याच्यासारखा आपण आवाज काढायला लागतो. असं असू नये. त्यांनी हो म्हटलं म्हणून मी लगेच त्याला हो म्हणावं. "हो, हो, हो, तुमचं बरोबर आहे." मग ह्यानी हो म्हटलं, की "हो, हो, 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 तुमचं बरोबर आहे." नीचपणा आहे. असं नाही असो. त्याने कितीही जरी हो म्हटलं तरी वाद नाही करायचा. पण तुम्ही त्याच्यातनं अलिप्त राहू शकता ना, की "नाही बुवा, मला हे तुमचं जे काही आहे ते नाही पटत. मला ते योग्य वाटत नाही. मी त्याच्यात सहभागी नाही होत. तुम्हाला काय करायचं तर करा. मी त्याच्यात सहभागी नाही होणार." एवढा तरी आपला निश्चितपणे स्वाभिमान असला पाहिजे. म्हणून "अति होस हो बोलणे नीच कृत्य, विचारे तुवा योग्यतेची वदावे." जे योग्य असेल ते तूच विचार करून नीट बोल, नीट विचार, नीट संवाद कर. संवाद कौशल्य हा सुद्धा अलीकडे एक शिक्षणाचा विषय आहे. आणि खरी गोष्ट आहे, की संवाद अ, आम्ही जेव्हा पहिल्यांदा कार्यक्रमासाठी प्रदेशात गेलो, तेव्हा तिथल्या आलेल्या लोकांनी किंवा तिथल्या बोलवलेल्या लोकांनी सुद्धा आम्हाला पहिलं जर काही सांगितलं असेल, तर हे सांगितलं, की आपण परदेशात येत आहात, तर थोडं संवाद कौशल्य शिकून या. म्हणजे भारतामध्ये वाईट असं आहे, की आपण अनेकांच्याकडून सेवा घेतो, पण आपण आज्ञा करतो. पाणी आण म्हणतो. "अहो, जेवण द्या की." असं म्हणतो. परदेशामध्ये चालत नाही असं. तिथे बरीचशी मानसिक शांतता आहे याचं कारण तिथे कोणी आज्ञा करत नाही. तिथे विनंती करतात. खरं मला छान वाटलं, की इथे सुद्धा आपण सगळ्यांनी ही सवय लावून घेतली तर किती गोड होईल, की "अहो, चहा आणा." असं म्हणण्यापेक्षा अ, "दादा, आता चहा मिळेल ना आपल्याला?" किंवा "काका, आता जेवणाचं पान मांडूया ना आता आपण." म्हणजे किती गोड वाटतं ऐकायला, किती छान वाटतं, की काय कळत नाही का? किती वेळ झाला? जेवणाचं पान कधी वाढणार?" या संवाद पद्धतीपेक्षा अ, वेळ बराच झालाय आपल्याला. आता आपण जेवायचं घेऊया का? अशा तऱ्हेचं नाही का बोलता येणार.
तर विचार आहे. विचार कर. तुला कसं बोललेलं आवडतं विचार कर. तुझ्याशी कोणी असं बोललं असेल तर तुला आवडेल का? याचा विचार कर. विचारे तुवा योग्यतेची वदावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. पहिला अष्टक संपतंय या ठिकाणी. 7वा आणि 8वा 2 श्लोक राहिले. पहिल्या अष्टकाचा विचार आपला पूर्ण होईल. अति मोह हा दुःख शोकास मूळ. मी मगाशीच सांगितलं आपल्याला. आता या ठिकाणी थोडा उलटा अर्थ आलाय. मोह हा आता इथे माणसांसाठी आलाय. खरं लोभ हा माणसांसाठी असतो. मोह आपण निर्जीवासाठी वापरतो. पण इथे मात्र आता अतिमोह हा दुःख शोकास मूळ. फार गंभीरपणे आपल्या प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे की सहवासाची आवड प्रत्येकाला असते. मनुष्य हा समाजप्रियच प्राणी आहे, यात संशय नाही. हे सगळं जरी अगदी कितीही खरं असलं तरी सुद्धा काही व्यक्ती काही काळानंतर आपल्यापासून वेगळ्या दूर राहणार आहेत. याची थोडी शहाण्या माणसाने आधी मानसिकता करून ठेवलेली ही नेहमी बरी राहते. पूर्वीच्या काळामध्ये वानप्रस्थाश्रम जो असायचा तो बहुतेक याच्यासाठीच असावा की ही जी मनाची अवस्था ती मान्यच करायला पाहिजे की चांगली शिक्षणाची संधी जर प्राप्त होत असेल किंवा चांगली व्यवसायाची संधी प्राप्त होत असेल तर माझ्या मुलांनी माझ्यापासून लांब जाऊ नये का? माझ्यापासून दूर जाऊ नये का? की नाही 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 त्यांनी सतत माझ्या जवळच असलं पाहिजे, माझ्या शेजारीच असलं पाहिजे. हा मोह सुद्धा काही वेळेला खूप दुःखाचं कारण होऊन बसतो. अ, मला एक मोठ्या साहित्यिकांचं वाक्य आठवतं यासाठी. अ, अनेकांनी पाहिला असेल चित्रपट, कट्यार काळजात घुसली चित्रपट पाहिला असेल किंवा अनेकांनी ते नाटकही पाहिलं असेल. नाटक आणि चित्रपटात बराच भेद आहे. नाटकामध्ये बऱ्याच ठिकाणी मी काम करतो. त्या नाटकातलं एक वाक्य मला फार आवडतं, की त्या गायकाकडे तो जो शिष्य शिकत असतो, तो शिकण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो गायक काही त्याला शिकवायला तयार नसतो. पण तो चोरून-चोरून त्यांच्याकडनं ऐकून-ऐकून जमेल तेवढं शिकतो आणि शेवटी त्या गायकाचा कोपच इतका जास्त होतो, की त्याला तिथून जाणं भाग पडतं. आणि अशा वेळेला तो जाताना सुद्धा जो आपला सतत राग करतोय, द्वेष करतोय, त्या गायकाची एक छान तसबीर एका चित्रकाराकडनं करतो. आयुष्य म्हणजे 2-3 वर्ष तो त्या गायकाच्या घरामध्ये भांडी घासत राहतो. त्याच्या पगारावर जगतो. पण नाहीच शिकवत आहे तो. त्याला काही पर्याय नाही. तर तो त्या पगारातले पैसे वाचून त्याच गायकाची तसबीर करून त्याला भेट देतो. आणि अर्थातच आपण भेट दिली म्हटल्यावर तो गायक घेणार नाहीच. त्याला माहीत असतं त्याचं वैरच आहे त्याच्याशी, त्याचा द्वेष आहे आपल्यावर. तर तो घेणार नाही. अशा वेळेला तो त्याच्या मध्यस्थाला, त्याच्या मित्राला सांगतो, की "हे तू तसबीर दिलीस म्हणून सांग आणि त्यांना दे." या ठिकाणी त्या नाटकाचे लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी एक फार छान वाक्य म्हटलंय आणि का कोणास ठाऊक ते भावतं मनाला. आवडतं वाक्य. तो मित्र त्याला सांगतो, की "अरे, तू त्यांच्याकडे शिकतोयस छान आहे. म्हणजे शिकायचा प्रयत्न केलास तू, छान आहे. नाही जमलं. पण इतका जीव लावू नये रे, जगात कशावरही कोणावरही. हृदयामध्ये जितक्या जास्त व्यक्तींना किंवा जास्त वस्तूंना आपण स्थान देऊ ना, तेवढा जास्त धोका असतो रे. हृदय जखमी होण्याचा, रक्तबंबाळ होण्याचा. 12 वर्षापूर्वीच तू या माणसाच्या दृष्टीला पडला असता, असता आयुष्य काही वेगळं झालं असतं. असो. पण अतिमोह तो दुःख शोकास मूळ. कित्येक वेळेला अनेक पालकांचं पालकत्व हे मालकीत्व असतं, की माझा मालकपणा त्यांनी मान्य करावा, म्हणजे त्यांनी छान राहावं असं डोक्यात असतं. असं नाही करून चालत. त्यांनाही काही मत आहे. मुलांनाही काही मत आहे, मित्रांनाही काही मत आहे. आणि त्यासाठी त्यांना ती योग्य स्पेस दिली पाहिजे. जसं इंग्रजीमध्ये 6चा आकडा काढला समजा आणि त्या 6च्या आकड्याच्या इकडे एक माणूस उभा आहे आणि इकडे एक माणूस उभा आहे. असे 2 माणसं उभी केली. तर इकडचा माणूस सांगतो हे 6 आहेत आणि तिकडचा माणूस सांगतो हे 9 आहेत. अशा वेळेला भांडण करण्यात अर्थ नाही. शहाण्या माणसाला कळलं पाहिजे त्याची दिशा फक्त वेगळी आहे. तो चुकीचं नाही सांगत आहे. तो वेगळं सांगतोय.
प्रत्येक वेळेला त्रास असलेली गोष्ट ही चुकीचीच असेल असं नाही. ती फक्त माझ्या अपेक्षांपेक्षा वेगळी होती. एवढाच अर्थ त्याचा राहिला. तेव्हा मी जशी अपेक्षा करतो तसाच माझ्या समोरनं प्रतिसाद आला पाहिजे, हा सुद्धा माझ्या मनाला आजार आहे. हा माझा मोह आहे, की अशीच तुम्ही मला दाद दिली पाहिजे. नाही गरज त्याची. ठीक आहे. नाही अशी म्हणू शकली, पण त्यांना आवडलं नाही असं काही नाही बहुतेक. तेव्हा अतिमोह हा दुःख शोकाचं मूळ. पण त्या लोकांच्या त्या प्रतिक्रियांबद्दल किंवा त्यांच्या काही गोष्टींबद्दल मी विचार करायचा नाही. म्हणजे सगळी काळजी टाकूनच देऊ का? तुम्हाला आवडो, न आवडो, तुम्ही असो किंवा नसो, गेलात सगळे खड्ड्यात, मी माझं आयुष्य मस्त जगून टाकणार, असंही नाही करू. अति काळजी टाकणे हेही खूळ. ते खूळच आहे हो मग. अति पण काळजी टाकू नये. पण हे असंच माझ्या गोष्टीला प्रतिसाद देतील का? मग हे असंच माझ्याशी वागतील का? हा अतिमोह पण करू नये. ठीक आहे, आपण सांगू शकतो, की असं नाही वागलात तर बरं होईल. बरं वागलात तर जास्त बरं होईल. पण नाही वागू शकत एखादा, नाही वागू शकत. ठीक आहे. तर पण म्हणून अशा व्यक्तींची काळजीच टाकून देणं, त्यांची किंमतच टाकून देणं, हे सुद्धा खूळ आहे. तेव्हा सदा चित्त हे सद्विचारे कसावे असा शब्द वापरलाय. फार सुंदर शब्द वापरलाय. चांगल्या विचारांनी जशी जमीन कसतात, एखादी चांगली गोष्ट चांगली निर्माण होण्यासाठी जमिनीचा कस लावायला त्याच्यावर नांगरण वगैरे सगळं जसं करतात, तसंच सतत मनामध्ये चांगला विचार करत राहावा. समोरच्या मनुष्याच्या कोणत्याही प्रतिक्रियांमुळे त्या माणसाच्या माझ्यापासून थोडं दूर जाण्यामुळे अहिताचा विचार करत बसणं, त्याच्या वाईटाचा विचार करत बसणं, त्याच्या त्याच्यावरती संकट यावं असा विचार करत बसणं यापेक्षा सद्विचार आहे, चांगल्या विचारांनी आपण आपलं चित्त आहे ते कसून तयार करावं. या अष्टकातला शेवटचा श्लोक पहिल्या अष्टकातला. अति भोजने रोग येतो घराला आणि उपासे अति कष्ट होती नराला. फार छान शब्द या ठिकाणी वापरलाय. खरं तर अति भोजने रोग येतो कुणाला? तर माणसाला, देहाला, नराला असं का नाही म्हटलं? फार छान शब्द वापरलाय. अति भोजने रोग येतो घराला. तू जर प्रमाणापेक्षा फार वेडावाकडा खायला लागलास तर अख्ख्या घराला त्याचा त्रास होतो. म्हणजे तुझ्या ढेकरांच्यामुळे फक्त नव्हे, तर आर्थिक गणितं कोलमडतात सगळी घराची. तू जर प्रमाणाच्या आगेपुढे असा खायला लागलास आणि आजारी पडलास, तर घरातली एक खाणारी व्यक्ती त्याच्या खाण्याच्या खर्चाने वाढत जाते आणि मिळवणारी एक व्यक्ती कमी होऊन बसते ना तुझ्या आजारपणामुळे. तर या आजारपणाने तुझं घरच आजारी पडायची शक्यता आहे. तेव्हा अतिभोजने रोग येतो घराला. पण अतिभोजन करू नये याचा अर्थ मग आठवड्यातले 10 उपवासच करूया का? आज गुरुवारचा उपवास आहे, परवा शुक्रवारचा उपवास आहे, मग अरे शनिवारचा आहेच उपवास. असेही करू नये. उपासे अति कष्ट होती नराला. आपल्या बुद्ध वाङ्मयामध्ये एक फार सुंदर असा संकेत आलाय, की आयुष्याची वीणा म्हणजे तानपुरा ही जर चांगली वाजायची असेल, तर त्यातल्या तारा फार ताणूही नयेत, त्या तुटायची शक्यता असते आणि फार ढिऱ्याही करू नयेत, की ज्याच्यातून स्वरच उमटणार नाही. त्याला योग्य तो ताण दिलाच पाहिजे. उपास वाईट नाही, पण उपास हा कशासाठी आहे? उपास हा आपल्या मनावर संयम आहे का नाही हे तपासण्याची गोष्ट आहे. आणि खरं तर आपल्या धर्मशास्त्राने उपवासाच्या दिवशी फक्त फळच खावीत असं सांगितलंय. हे पुढचे पदार्थ हे आपण आपल्या डोक्याने तयार केलेले नको असलेली झिंगट आहेत. तेव्हा तुमचा तुमच्या मनावर किती ताबा आहे, की ह्या गोष्टी बाजूला सगळ्या टाकून मी नुसत्या फळावर राहू शकतो का एक दिवस? ते आरोग्याच्या दृष्टीने तर चांगलं आहेच. पण दुसरं, त्या उपवासाच्या दिवशी जर आपण नेहमीपेक्षा थोडी जास्त उपासना केली, जास्त थोडी पूजा अर्चा, जास्त नामस्मरण, जास्त भक्ती, काही सद्ग्रंथांचं वाचन, थोडी ध्यानधारणा अशी जर थोडी जास्त केली, तर त्या उपासाला खऱ्या अर्थाने महत्ता प्राप्त होते. अन्यथा तो नुसता उपास आहे या सांगण्याच्या वाक्यापलीकडे त्याला काही अर्थ राहत नाही.
तर अति भोजन असू नये. त्यांनी नुसतं माणसाचं शरीर नव्हे तर घर आजारी पडतं. फार महत्वाची सूचना आपल्याला संतांनी दिलेली आहे. असं करू नये. कारण प्रमाण हे किती मजेशीर गोष्ट आहे पहा. अहो, प्रमाणामध्ये विष वापरलं तर विष सुद्धा सोडलं तर अन्नाचं सुद्धा विष तयार होतं. म्हणजे वैद्यकीय दृष्टीनं आपल्या प्राणाला फार महत्व त्या ठिकाणी घडतं. अति भोजने रोग येतो घराला, उपासे अति कष्ट होती नराला. आणि फार उपास करायचे, त्यांनी काया क्षीण करायची, किंवा आता काय प्रसादाचं जेवण आहे, प्रसादाला का नाही म्हणतात, गणपतीचा प्रसाद आहे, जे 21 लाडू खाल्लेच पाहिजेत, असं करून तुम्ही 21 लाडू हाणणार आणि आता पोटात दुखायला लागलंय. अशा वेळेला काय देवाच्याच मनात नाही बघा, माझं आरोग्य राहावं असं. परमेश्वराचीच माझ्यावर अहो कृपा. आता का देवाला बोलला होतोस? देवाने तुला आतमध्ये बसून स्वच्छ सांगितलं होतं, तू कुठे थांब, तू थांबलेला नाहीयेस. तेव्हा फुका सांग देवावरी का रुसावे? का बरं फुकटचं देवावर रुसतोस? हा, प्रामाणिकपणे सांगा की आपलं शरीर, आपला देह, आपलं मन आपल्याला सांगतं का नाही, या ठिकाणी तू थांबायला पाहिजेस, इथून याच्या पुढे खाऊ नकोस. पूर्वीच्या काळी आपण पाटावर बसून जेवत होतो ना, याचं पुष्कळचं कारण तेच होतं. कारण पाटावर बसून जेवत असताना आपल्याला ताटातला घास घ्यायला बरंच खाली वाकावं लागतं. आणि एक विशिष्ट पोट भरलं की तेवढं वाकणं सोपं होत नाही, की ते आपोआप शरीर सांगायला लागतं, नको आता आपल्याला काही, नको वाकूस खाली, थांबव या ठिकाणी. म्हणून आपल्याकडे पद्धतच आहे सांगायची, सावकाश जेवा. सावकाश म्हणजे गती सावकाश असावी हे बरोबरच आहे. 32 वेळा घास चावला पाहिजे हे अगदी जितकं बरोबर आहे, तितकंच अवकाश, अवकाश म्हणजे जागा. पोटामध्ये पाणी, वारा आणि अन्न या तिन्ही गोष्टी असतात. तेव्हा वाऱ्याला आणि पाण्याला जागा ठेवून, त्यांना अवकाश ठेवून बाकीची गोष्ट आहे ती अन्नाने भरा. सगळंच व्यापून टाकू नका. अवकाश जेवा. तेव्हा आपली जीवन यात्रा नीट चालावी अशा तऱ्हेचं योग्य असं आपल्या आहाराचं तंत्र असावं. अशाच माणसाला योग साधना चांगली करता येते. म्हणून योग शास्त्राबद्दल बोलताना सुद्धा अति उपास करणारा, अति कष्ट करणारा असा काही शब्द न वापरता भगवंतांनी फार सुंदर शब्द गीतेमध्ये वापरलाय. युक्ताहार विहारस्य. आपल्या शरीराला युक्त असा जो योग्य आहार आणि विहार ठेवतो, त्यालाच त्याच्या पुढे योगशास्त्र उत्तम जमू शकतं. असो, पहिल्या अष्टकाचा थोडा धावता आढावा आपण पूर्ण केला आणि पुढच्या असा आहे अति उदंड. खरंच छान गोष्ट आहे. आपल्या परिचयात आहेत ही सगळी वाक्य. या अतिपरिचयात अवज्ञा. अ, दोनही अर्थ होतात. एक, एखाद्यावर आपण अति माया करत राहणं, त्याची अति काळजी घेत राहणं, त्याची अति 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 पद्धतीनं सेवा करायला जाणं, याच्यामुळं त्याला त्रास होतो आणि त्यामुळं तो मग त्या सेवेची किंमत ठेवत नाही. त्या व्यक्तीची काही वेळेला किंमत राखली जात नाही. परिणामतः तिथे अवज्ञा होण्याची शक्यता खूप असते. अति काळजी एखाद्याची घेतली की अवज्ञेची शक्यता खूप आहे. म्हणून शिरवाडकरांच्या वाक्यामध्ये, त्या नाटकामध्ये फार छान त्यांनी म्हटलंय, एक वेळ माणसाला समोरचं जेवायचं ताट द्यावं, पण बसायचा पाठ देऊ नये. नंतरच्या सगळ्या समस्या याच्यातूनच नाही का जन्माला आल्या. पोरांवर इतकी माया केली, पोरांवर इतकी माया केली, इतकी माया केली, सगळं घरदार त्यांच्या नावे करून टाकलं. मग पोरांनी आई-बापांनी दिलं हाकलून. या समस्याच कुठून जन्माला आल्या? की माया करायची नाही असं नाहीये. पण माणसाचं मन कसं बदलेल त्याची कल्पना नाही. बाहेरच्या सगळ्या लोकांची आपल्याला माहिती असताना समोरचा गुदमरून जाईल किंवा समोरच्याला ती नको वाटेल, अशी पण माया नाही करू, असा स्नेह नाही करू. तिथे अवज्ञा व्हायची शक्यता असते. काही ठिकाणी आपल्या स्नेहाला, आपल्या मायेला थोडी मर्यादा घातली तरी चालेल. तुम्ही जरा राखूनच माया करता म्हटलं तरी चालेल. त्याला काहीतरी बाबा, अ, 4 वाजता चहा असतो, 4 झाला, आता 5वी वेळा चहा मिळेल का? असं होऊ दे.
तू 4 म्हणजे 3:45ला तिथे चहा घेऊन उभं नको राहू येऊन. नको ना बाबा आता मला चहा. ही अवस्था नको. ही अवस्था नको. तयार आहे. तयारी पूर्ण आहे. पण अतिस्नेह कशावरही तो अवज्ञा व्हायची शक्यता जास्त असते. स्नेह करू नये असं नाही. स्नेह या शब्दाचा दुसराही अर्थ तूप, तेल असा आहे. पण निरांजनामध्ये तेल किंवा तूप तो जो स्नेह असतो, तो सुद्धा त्या निरांजनाचं पात्र जेवढं आहे, त्याची लायकी जेवढी आहे तेवढाच असावा. ती अति केलं की ते सांडून जाते. मग ती त्यालाही उपयोगाची नाही आणि तुम्हालाही उपयोगाची नाही. अशी माया नसावी. अतिस्नेह तेथे अवज्ञा उदंड. मात्र अतिद्वेष ते भूलोकीचे पंककुंड. पंक म्हणजे चिखल. म्हणून पंक त्याच्यातून जे जन्माला येतं, पंकज म्हणजे कमळ. कमळाचं नाव पंकज असं का झालं? तर पंक म्हणजे चिखल. चिखलातून जे जन्माला येतं म्हणून त्याचं नाव पंकज असं होतं. म्हणजे पंक म्हणजे चिखल. अति स्नेह, अति माया नसावी हे माहिती आहे. पण माझ्या डोक्यात जर प्रत्येकाच्या बद्दल द्वेषच असेल, माझ्यापेक्षा पगार जास्त आहे काय? शॉर्ट सर्किट होऊन मेल्याची प्रॉपर्टी जळली पाहिजे बघा. म्हणजे मेल्याला कळेल, माझा कमी पगार असून सुद्धा मला कसं हे चांगलं जगता येतं. मग कशासाठी पण हे? कशासाठी? म्हणजे याचा द्वेष, त्याचा द्वेष, त्याचा द्वेष. कोणालाही काही चांगलं मिळालं, मला जे माझ्या घरात नाही ते त्याच्या घरात आहे म्हणून माझा द्वेष. किंवा अ, माझ्यापेक्षा एखाद्याचं कौतुक अधिक होतं म्हणून त्याचा द्वेष. कशाला? प्रत्येक वेळेला समाजाने दुसऱ्या इतकंच माझं कौतुक केलं पाहिजे, हे डोक्यात का बसवावं? काही वेळेला काही कौतुक अशी आहेत, जी फक्त भगवंताने करावीत. आणि भगवंताच्या कौतुकाला मी पात्र आहे का नाही, हे आपापल्या प्रत्येकाला आपापल्या अभ्यासाने कळतं. प्रत्येक वेळेला समाजाच्या कौतुकाची काही गरज नसते. आणि कित्येक वेळेला चांगल्या गोष्टी करताना आधी समाजाची निंदाच सहन करावी लागते. फार कौतुक मिळत नसतंच. तेव्हा कौतुकाच्या नादी लागून आपण आपला मार्ग सोडण्यातही काही अर्थ नाही. आपल्याकडे संस्कृतामध्ये वचनच आहे ते, की वरम जनहितम ध्येय. लोकांचं हित कशाने होईल ते ध्येय आपण घ्यावं, न केवला जनस्तुती. लोकांच्याकडनं कौतुक होईल असं करू नये. म्हणजे अशा गोष्टीची सारखी अपेक्षा करू नये. आणि कौतुक नाही केलं की मग द्वेष. मग यांचं वाईट व्हावं, यांचं वाटोळं व्हावं, असं नाही करू. असं जर अतिद्वेष असेल तर ते आपलं डोकं नाही, ते पंककुंड म्हणजे ते चिखलाचं डबकं झालं तुझं डोकं म्हणजे. आणि फार छान शब्द वापरलाय. अति मत्सरेत्वा कशाला कुजावे. आपण जेव्हा एखाद्याचा मत्सर करतो ना, तेव्हा आपलं जीवन नासून जातं. आपलंच का, समाजाचं जीवन नासतं. राष्ट्राचं जीवन नासून जातं, कुजून जातं. छोटासा मत्सर. मत्सर या शब्दाचा अर्थच असा, की माझी सर कोणाला येऊ नये. आणि जर ती येत असेल, तर ती गोष्ट नष्ट व्हावी, संपून जावी, विनाश पावावी. मत्सर. याचं एक छोटंसं इतिहासातलं उदाहरण सांगतो. लक्षात येईल आपल्या, की जेव्हा दिल्लीवरती पृथ्वीराज चौहान राज्य करत होते, राजपुतांचा राजा होता. ते पराक्रमाने खूप मोठे होते. शत्रूवरती सातत्याने विजय मिळवत होते. त्यामुळे समाजामध्ये त्यांचं प्रचंड कौतुक होत होतं. हे जितकं खरं, तितकंच माझं खूप कौतुक होतंय आणि मी खूप सामर्थ्यवान आहे. त्यामुळे त्यांनी अनेकांच्या स्नेहाकडे दुर्लक्ष करून थोडी अप्रियताही मिळवली. तर दोन्ही गोष्टी चुकतात काही वेळेला. आणि अशा पृथ्वीराजाबरोबर जयचंद राठोड म्हणून जे होते, त्यांच्या कन्येनं आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता हा. की जयचंदांची इच्छा नव्हती, पण जयचंदाचा मत्सर होता. जयचंद मत्सर करायचे, की पृथ्वीराजाचं का कौतुक होतं, माझं का कौतुक होत नाही. मी पण एक राजाच आहे. माणसं म्हणायची, जेव्हा शत्रू चाल करून येतो, तुम्ही तुम्ही तलवार काढा, तुम्ही युद्धाला जा, तुम्ही विजय प्राप्त करा, तुमचं कौतुक होईल. पण बरीच माणसं अशी असतात, की स्वतः फारसं काही करत नाहीत आणि दुसऱ्याचं कौतुक झालं की त्यांना बघवत नाही. त्यापैकी जयचंद होते. आणि परिणामतः त्यांच्या मुलीनं मात्र
आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध स्वतःहून पृथ्वीराजाशी विवाह केला आणि जयचंदाचा मत्सर की माझं कौतुक होत नाही आणि पृथ्वीराज माझ्यापेक्षा मोठा ठरतो, आता त्याला काही करून संपवणार. आणि म्हणून इतिहासात वर्णन असं आहे की जयचंदानं पृथ्वीराजाच्या शत्रूशी हातमिळवणी केली, शत्रूला विजय करवून दिला, पृथ्वीराजाचा विनाश झाला. पण याच्यामध्ये जयचंदाच्या मुलीचं किती वाटोळं झालं. तिची बेअब्रू झाली, तिला यातनामय मृत्यू पत्करावा लागला, अशी अवस्था. आणि नंतर जयचंदाला काय मिळालं, तर पृथ्वीराज चव्हाणचा जो वैरी, त्यांनी जयचंदाला काकडी सोलतात तसा सोडून त्याचा देह दिल्लीच्या वेशीवर टांगला होता, घारीनी आणि गिधाडांनी खाण्यासाठी. काय आपल्या आयुष्यात चांगलं मिळालं, मुलीचं वाटोळं झालं. बर, एवढासा छोटा मत्सर होता, तो आपल्या व्यक्तिगत स्वरूपाचा होता. पण या एका व्यक्तिगत मत्सरासाठी काही वेळेला माणूस इतक्या टोकाला जातो की स्वतःचा नाश करतो, कुटुंबाचा नाश करतो, सगळ्या देशाचा नाश करायला उभा राहतो. भारताचा बहुतांशी नाश हा शत्रूंनी करण्यापेक्षा एकमेकांच्या मत्सरापोटी फितूर होणाऱ्या लोकांनी जास्त केला. तेव्हा इतिहासाचा हा सुद्धा आपण चिंतनामध्ये भाग घेतला पाहिजे की बाबा रे, मी कोणाचाही असा मत्सर करणार नाही. एखाद्याला आपल्यापेक्षा जास्त मिळालं कौतुक, पूर्वपुण्य ज्याचे, पूर्वपुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, कोणी राव होई, कोणी रंक झाला, मागणे न काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. अरे माझी योग्यता नसताना देवा मला एवढं काही दिलंयस, त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायला मी आलोय तुझ्या देवळामध्ये. तुझ्याकडे काही मागायला नाही, काय मागायचं, केवढं दिलंस तू मला, एवढं मला मिळावं अशी खरंच माझी योग्यता होती का? याचा मनापासून विचार केला तर आपल्या योग्यतेपेक्षा भगवंतांनी खूप काही प्रचंड दिलंय हे माणसाला कळेल. असो, 10व्या श्लोकाचं चिंतन करूया. 10वा श्लोक असं सांगतो, अति द्रव्य ही जोडिते पाप रास. खरी गोष्ट आहे. अचानक अति पैसा मिळायला लागला की तो पैसा चांगल्या कार्याकडे जाण्यापेक्षा वाईट चैनीकडे जायची शक्यता जास्त असते. खरं हे संत महंतांनी शिकवलेलं तत्व लक्षात घेऊन आपल्या शासनाने पगारांचे रेशो ठरवायला पाहिजे होते. पण काहींचे पगार प्रचंड वाढवणं आणि काहींचे पगार एकदम तुटपुंजी असणं, याच्यातून समाजामध्ये एक पातक जन्माला येतं आणि जन्माला घालणारं हे बेजबाबदार प्रशासन आपल्याला याच्या पुढच्या सगळ्या अनिश्चिततेची भीती देऊन जातं. तेव्हा मग अति पैसा जर शक्य असेल, चांगल्या मार्गाने सुद्धा अति पैसा मिळवणं शक्य असेल, मिळवू नये का? मिळवावा. जर शक्यता असेल, चांगल्या मार्गाने मला प्रचंड पैसा मिळणं शक्य असेल तर जरूर मिळवावा. फक्त तो आपल्यासाठी वापरू नये. तो जेवढा जमेल तेवढा समाजासाठी, समाजातल्या दुःखी कष्टी लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी असा वापरावा की ज्याच्या योगे तो माझ्या चैनीसाठी नाहीच आहे. मला जेवढा जीवनाला आवश्यक आहे तेवढा पैसा देवाने दिलाय, पण हा जास्तीचा जो दिलाय हा निश्चितपणे कुठल्याही चैनीसाठी दिलेला नसून तो त्या भगवंताच्याच कामाला परत करावा यासाठी दिलाय. हे लक्षात ठेवून जर काम केलं तर मग पंचायत होत नाही. तेव्हा अतिद्रव्य स्वतःसाठी वापरायचं डोक्यात आणलं की ते जोडते पाप रास, पापाची राशी जोडतं. मात्र पैसा आला की मनात पाप येतो, हो हे करावं ते करावं, अशी चैन करावी तशी, जाऊ दे आपण पैसा मिळवूच नये, असंही वेडेपणा नाही करू. संत सांगतायत, अति घोर दारिद्र्य तो पंकवास. पुन्हा एकदा पंक हा शब्द असाच आलाय या ठिकाणी, की सतत दारिद्र्यामध्येच राहणं हा सुद्धा पंकवास, चिखलात राहिल्यासारखंच आहे. मग आपण म्हणाल की पूर्वीच्या काळी सगळे ऋषी मुनी तपस्वी हे सगळे आश्रमातच राहत होते, ते कुठे महालामध्ये राहत होते, वगैरे वगैरे वगैरे. तर लक्षात घ्या, आपले सगळे ऋषी मुनी किंवा आपले संत महंत हे साध्या आर्थिक परिस्थितीत राहतात, म्हणजे दारिद्र्यात असतात असं नका समजून चालू.
ते फक्त श्रीमंतीत नसतात एवढाच त्याचा अर्थ असतो. त्यांच्या तपश्चर्येसाठी, त्यांच्या उपासनेसाठी, त्यांच्या संशोधनासाठी, त्यांना जे आवश्यक हवामान, आवश्यक ऋतुमान असं जे गरजेचं असतं त्यासाठी ते त्या ठिकाणी असतात. त्यांची क्षमता नसते म्हणून नव्हे. या सगळ्या ऋषींची क्षमता, या सगळ्या संतांची क्षमता या राजे, महाराजे आणि उद्योजकांपेक्षा प्रचंड मोठी आहे, असते, होती आणि पुढेही असणारच आहे. म्हणून तर हे सगळे लोक या साधू संतांच्या चरणाशी नम्र असतात, की ते क्षमता असून सुद्धा ते अशा चैनीच्या आयुष्याला भुलत नाहीत आणि स्वतःला मिळालेलं आध्यात्मिक सामर्थ्य असेल, कधी आर्थिक सामर्थ्य असेल, कधी राजकीय सामर्थ्य असेल, कधी सत्तेचं सामर्थ्य. अनेक संत अनेक सत्तांच्या सुद्धा मोठ्या अधिकारी पदावर होते. अशा अधिकारी गोष्ट असेल, या अधिकारानं मी पाप नाही करणार, मी समाजाला अधिक सुखी करायचा प्रयत्न करेन, असं सातत्याने ते म्हणतात. म्हणून या 10व्या श्लोकाची शेवटची ओळ आहे, धने वैभवे त्वा न केव्हा फसावे. की धन मिळालं तरच तुझी खरी कीर्ती होणार आहे, एवढं तुला कळालं पाहिजे. पुढच्या 11व्या श्लोकामध्ये संत आपल्याला शिकवतायत, अति भाषणे विटती बुद्धिवंत आणि अति मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत, खरे तत्व ते अल्प शब्दे ठसावे. काही लोकांना खरंच सवय असते बरं ही, आपल्या परिचयात माणसं असतील की मुद्दा असतो एवढूसा आणि ते इतका फापवट पसारा सांगत बसतात त्याच्यामध्ये, अरे बाप रे, हे काय ते काय. ते म्हैस कथा ऐकली असेल की आपण पु ल देशपांडेंची. त्या म्हैस कथेमध्ये जशी गंमत आहे ती, तो पोलीस त्या समोरच्या माणसाला फक्त विचारतो की त्या म्हशीला या एसटीचा धक्का लागला, हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंयस का? तर या एका हो किंवा नाही या उत्तरासाठी तो जे काही त्याची सगळी भलावण लावतो, तेव्हा अति बडबड 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 एखाद्या गोष्टीची करणं यांनी बुद्धिवंतांना वीट येतो, की मुद्दा काहीच होत नाहीये. हे नुसतंच पॉपकॉर्न सारखा फुलारा फुलवणं चाललंय आणि याच्यातून निर्माण काहीच होत नाहीये किंवा चांगलं काही निर्माण होत नाहीये. वाईटाची वृत्ती होतीये. अति भाषणे, भाषण करू नये असं नाही. किती बोलावं? कोणत्या वेळेला किती बोलावं? कसं बोलावं? किंवा याही पेक्षा अलीकडच्या व्याख्यान कौशल्य शिबिरामध्ये शिकवतात, की काय बोलू नये. हे शिकणं हे खूप महत्वाचं आहे. अति भाषणे विटती बुद्धिवंत. बुद्धिवंत असतात ते अत्यंत असं वल्गर भाषण केलं ते विटतात. हे काय ऐकण्यात अर्थ नाही. पण म्हणून नको, लोकांना वीट येतोय ना माझ्या बोलण्याचा, मग गप्पच बसतो. असं नाही करू. अति मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत. अति मौन, की योग्य वेळेला आपण बोललो नाही, तर तेही मूर्खत्व आहे. आणि नुसतं मूर्खत्व नव्हे, ते समाजामध्ये पातक जन्माला घालणार आहे, समाजामध्ये अव्यवस्था जन्माला घालणार आहे, प्रपंचामध्ये काहीतरी भयानक गोष्ट होण्यासारखी आहे. की आपली मुलं बाळ सुद्धा काही वेळेला अलीकडे त्या WhatsAppच्या चॅटवरती देवादिकांच्या पुराणातल्या गोष्टींची टिंगल-टवाळी उडवत असतात. अशा वेळेला शिक्षकांनी, नेत्यांनी, पालकांनी मौन बाळगणे, गप्प राहणे हे पातक आहे. हे त्यांच्या मूर्खत्वाचं लक्षण आहे. त्यांनी किमान कडक शब्दामध्ये नाहीतरी नम्र शब्दात सांगितलं पाहिजे, की राम, कृष्ण, नारद, विष्णू, राधा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या विनोदांसाठी नाहीत. तेव्हा कुठलेही विनोद असल्या तऱ्हेचे करायचे नाहीत आणि मुळात फॉरवर्ड करायचे नाहीत. आले तर ज्यांनी पाठवले असतील त्याला सांगायचं, मला देवादिकांवरचे विनोद आवडत नाहीत.
एवढा तरी आपण आपल्या देवांचा, ऋषींचा, आपल्या सणावारांचा सन्मान तर राखला पाहिजे. त्याच्यातले गहन अर्थ जे आहेत ते नंतर उलगडतील, कसे उलगडतील ते होतील. पण आपल्या किमान श्रद्धास्थानांचा, अशा तऱ्हेचा टिंगल-टवाळीचा प्रकार देशात चाललेला असताना, ज्या लोकांच्या वाणीला काही किंमत आहे, अशी माणसं जेव्हा गप्प बसतात, त्यांनी समाजामध्ये जास्त त्रास होतो. जेव्हा कौरवांच्या भेटीला गोपालकृष्ण आले होते, तेव्हा ते दुर्योधनाच्या घरी जाऊन जेवले नाहीत. ते भीष्माचार्यांच्या घरी जाऊन जेवले नाहीत. ते कृपाचार्यांच्या घरी जाऊन जेवले नाहीत. ते द्रोणाचार्यांच्याही घरी जाऊन जेवले नाहीत. ते फक्त विदुराच्या घरी जाऊन जेवले. हा सन्मान त्यांनी विदुराला दिला. याचं कारण, त्या राजसभेमध्ये पाप चालू असताना खर तर धृतराष्ट्राचा किंवा दुर्योधनाचा कान पकडायची ज्यांची ताकद आहे, असे भीष्माचार्य होते. दुर्योधनाला आजही ज्यांची भीती वाटू शकेल, असे शक्तिमंत असलेले शिक्षक द्रोणाचार्य तिथे उपस्थित होते. दुर्योधनाचे आणखीन प्रशिक्षक कृपाचार्य त्या ठिकाणी उपस्थित होते. तुम्ही योग्य वेळी उभं राहून साधा निषेध बोलला सुद्धा नाहीत, की दुर्योधन आहे तो अत्यंत घाणेरडं करतोयस आणि याच्यानंतर जे काही होईल याला आम्ही तुला मदत करणार नाही. एवढंही तुम्हाला जर बोलता येत नसेल, योग्य तऱ्हेनं, योग्य त्या ठिकाणी तुमचा योग्य मतप्रवाह तुम्ही बोलला पाहिजे. अति मौन ते मूर्खत्व होतं. ते मूर्खपणाचं ठरतं. अर्थात पुढे तर द्रोणाचार्य, कृपाचार्य यांची आणखीनच वाईट अवस्था अशी झाली, की पातकाच्या योग्य वेळेला ते बोललेही नाहीत, त्यांचं निवारणही केलं नाही आणि नंतरच्या अधर्म युद्धामध्ये ते कौरवांच्या बाजूने उभे राहिले, हे आणखीन मोठं दुर्दैव. तर मग अधर्माच्या बाजूने उभं राहून युद्धही करण्याची मानसिकता कशी तयार होते? तर अशा आवश्यक त्या ठिकाणी गप्प राहण्याची मनोवृत्ती आपल्याला ही त्रास देते. भांडणासारखं नाही बोलू किंवा क्रोधाने, आवेशाने, क्रोध डोक्यात चढल्यासारखं काही वाईट नाही बोलू. पण जो आपला योग्य असा निषेध असेल, तो मात्र नीटपणे व्यक्त झाला पाहिजे. अति भाषण नसावं, अति मौनही नसावं. आणि इथे शब्द सांगितलाय, खरे तत्व ते अल्पशब्दे ठसावे. आपण थोडक्यात सांगावं. मात्र थोडक्यात सांगताना, बापरे, तुम्ही इतकं थोडक्यात सांगितलं की माझ्या लक्षातच राहिलं नाही होते, असंही नाही असू दे. त्याच्या मनामध्ये ते ठसलं पाहिजे. त्याला ते पूर्णपणे लक्षात आलं पाहिजे, पटलं पाहिजे. पण हे अल्प शब्दात सुद्धा सांगता येतं. 11व्या श्लोकामध्ये, 12व्या श्लोकामध्ये आपल्याला असं सांगतायत, अति भांडणे नाशतो यादवांचा, हटाने अति वंश ना कौरवांचा. पहा, दोनही आपल्याला पुराणातल्या उपमा या ठिकाणी सांगितल्या आहेत. जेव्हा गोपाल कृष्णांचं हे यादव कुल अतिशय सामर्थ्याच्या, संपत्तीच्या परमोच्च टोकावर पोचलं, तेव्हा ती समृद्धीची सुद्धा किंवा ती पराकोटीला उच्च पदावर जायची अवस्था सुद्धा त्या सगळ्यांना सहन नाही करता आली. आणि मग मात्र ते आपल्या मदिरापानासाठी, उपभोगासाठी एकमेकांवर सुद्धा आक्रमण करतील असे भांडखोर झाले. आणि अशा अति भांडणांमुळेच त्या काळामध्ये जवळजवळ 99% त्या यादव कुळाचा संहार झाल्याची कथा आहे. काही जे शहाणे चांगले राहिले ते तिथून दूर झाले, असं पुराण आपल्याला सांगतं. पण अति भांडण केल्यामुळे, छोट्या 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 गोष्टीवरनं अति भांडल्यामुळे सगळ्या यादवांचा नाश झाला, तसं आपल्याला कळलं पाहिजे. की छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्या सोडून द्यायची थोडी सवय लागली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी भांडण नाही काढू. भांडण सातत्याने काढल्यामुळे मनुष्याच्या जीवनाचा, मानसिकतेचा, आपल्या चांगल्या क्षणांचा नाश होत असतो, एवढं समजलं पाहिजे. अति भांडणे नाशतो यादवांचा आणि हटाने अति वंशना कौरवांचा. खरं पांडवांचं राज्य अधर्माने कौरवांनी घेतलं होतं. बरं, तसं सुद्धा ते 12 वर्ष 13 वर्ष कौरवांच्याकडे राहिलं होतं, त्याचा उपभोग त्यांनी घेतला होता. आता पांडव म्हणतायत, आपलं ठरल्याप्रमाणे 13 वर्षांनी आमचं राज्य आम्हाला द्या. पण राज्यच काय, या राज्यातल्या जमिनीचा सुईच्या टोकावर बसेल एवढा सुद्धा तुकडा मी तुला मिळू देणार नाही.
असा अति हट्ट केला. त्यामुळं मग ते भयानक युद्ध पुढच्या काळामध्ये झालं आणि ते इतकं भयानक झालं, की नंतरच्या काळात कौरवांचा वंशच शिल्लक राहिला नाही. सगळेच्या सगळे संपले. तेव्हा अतिहट्ट हा सुद्धा आपल्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचा नाश करतो. म्हणून ही दोन मोठी उदाहरणं बघून तरी आपण शहाणं व्हावं. करा या अति हे न कोणी धजावे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. 13व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत, अति औषधे वाढवितात रोग. वाह! यासारखं सुंदर आपल्याला कोटेशन नाही. खरं माणसं म्हणतील काय विचित्र आहे हो. अहो रोग वाढला की माणसं औषध घेतात ना. इथे महाराज सांगतायत, हे बरोबर आहे की आजार झाला की माणूस औषध घेतो. पण काही असे चित्रविचित्र असे नमुने असतात, की ज्यांना आपण आजारी आहोत असंच वाटण्याचा एक आजार असतो. आणि परिणामतः ते कोणाला फारसं न विचारता जरा एवढंसं काही झालं की त्याच्यावरनं काहीतरी कल्पना करून इथनं औषध आणून तिकडून औषध आणून भका भसा 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 औषधं स्वतःच्या डोक्यानेच घेत राहतात. त्यांनी त्यांचे आजार जास्त वाढतात. म्हणून योग्य औषध योग्य माणसाकडून घेतलेलं आणि ते सुद्धा योग्य प्रमाणात घेतलं असेल तर ते औषधासारखं काम करतं. पण अति औषधं खाणं, यांचंही औषध चालू आहे माझं, त्यांचंही औषध चालू आहे, यांच्याकडनं पण मी औषध घेतोय, त्यांच्याकडनं मी औषध घेतोय. म्हणून आपल्या स्वयंपाकघरातला एक नियम आहे ना, स्वयंपाक जरी सगळ्यांना करता येत असेल, तरी सुद्धा एक-एक पदार्थ एकेकालाच करायला द्यावा. की अनेक स्वयंपाकी जर एकाच पदार्थावर काम करायला लागले, तर तो पदार्थ भयानक काहीतरी होण्यापलीकडे काही होऊ शकत नाही. तर अति औषधे वाढवितात रोग आणि उपेक्षा अति आणि ते सर्व भोग. बरं खूप औषधं घेऊ नयेत हे बरोबर आहे. पण आपल्याला जर आता त्रास होत असेल, तर त्याची उपेक्षा करणं, त्याच्यावर उपचारच न घेणं, हे मात्र आपणच आपले दुःख भोग आणण्यासारखं आहे. आणि एक छोटं वाक्य इथे आहे, हिताच्या उपायास का आळसावे? किती छान शब्द आहे सांगा मला, की आपल्या जीवनाचं, आरोग्याचं ज्यानं हित होईल, चांगलं होईल, असे अनेक उपाय आपल्या निसर्गोपचारांनी, आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या योगशास्त्रांनी आपल्याला सांगितले आहेत. आपण ते आवश्यक असलेले उपाय करण्याचा आळस करतो, तेव्हा आपल्याला औषधाकडे जायची गरज लागते. इतके छोटे-छोटे, साधे-साधे उपाय असतात. पण ते उपाय करायला का बरं आळस करतोस? तेवढा योग्य व्यायाम कर. तेवढं योग्य काही ध्यानधारणा कर, काही योग्य एवढासा प्राणायाम कर. आणि योग्य तऱ्हेनं आपली मानसिकता, आपलं मन, आपला विचार एका छान योग्य पद्धतीनं कर. अनेक रोग तिथंच नष्ट होऊन जातात. त्याला का आळस करतोस? अति शोक तो देतसे दुःख वृद्धी. फार छान शब्द या ठिकाणी आहे. जीवनामध्ये यातना नाहीत, असं जीवन कोणाचं आहे? सगळ्यांच्या जीवनात काही ना काही यातना, काही ना काही अपूर्णता आहेच ना हो. पण त्याचं दुःख करत बसणं, म्हणजे ते दुःख उगाळत बसणं, त्याचा शोक करत राहणं, याने त्याच्यातनं निवृत्ती होत नाही, त्याची वृद्धी होते. ते वाढत जातं दुःख आपलं. म्हणून अतिशोकतो देतसे दुःख वृद्धी. एक साधं उदाहरण पहा ना आपण डोळ्यासमोर घ्या, की आपल्याला काही महत्त्वाच्या कामासाठी गावाला जायचंय. तिथे शाळेमध्ये आपल्याला मुलाची किंवा कोणाची तरी फी भरायची आहे. त्यासाठी आपण पैसे घेऊन चाललोय. एसटी स्टँडवर आपण आलोय. चोर आपल्यापेक्षा हुशार असतात, हे अनेक वेळा ते आपल्याला दाखवून देतात. त्या ह्याच्यामध्ये आपलं पाकीट मारलं गेलंय. आता मी एसटी स्टँडवर रडत बसू का? भोकाड पसरून त्या एसटीच्या समोर, "गेलं हो, माझं पाकीट गेलं हो. आता माझ्या लेकराच्या ॲडमिशनचं काय होणार हो?" आणि मग ह्याने काय होणार आहे? याच्यामुळे एखाद्या वेळेला मी जर पटकन तिथे कंट्रोलरकडे गेलो, तिथून जर फोन केला, पाकीट सापडणं शक्यच नसतंय. तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे.
कंट्रोलरकडे गेलो, समजा असं असं पंचायत झाली हे सांगितलं. कंट्रोलर पटकन एखाद्या वेळेला तिथे जाऊन फोन करू शकतो तिकडच्या स्टेशनला, की असा असा माणूस एसटीतनं येणार होता, पण त्याचा असा पाकीट मारलंय, तो येऊ शकत नाहीये. त्या शाळेमध्ये कोणाला सांगता येईल का? की एक दिवस थोडासा आणि शाळा थांबते हो. असं काही एवढं काही हार्ड अँड फास्ट नसतं त्याच्यामध्ये. थांबतील. आणखीन 4 लोकांना मी नातेवाईकांना सांगू शकलो, की असं-असं माझी पंचायत झाली की काय एक ₹10,000 होते ते मारले गेलेत. म्हणजे हे सगळं मी करून उद्याच्या दिवसापर्यंत 10,000 भरून माझ्या मुलाचं जे भविष्य मी वाचवू शकणार होतो, ही सगळी शक्यता मी नुसत्या रडत बसण्याने घालवून टाकतो ना. म्हणजे जी चांगली शक्यता होती तीही नष्ट केली आणि आताचे जे दुःख आहे ते 10 लोकांना फक्त सांगत बसणं, याने काय होणार आहे? तर अतिशोक तो देतसे दुःख वृद्धी आणि अति मानतो हर्ष तो क्षुद्र बुद्धी. आपळे माझं पाकीट गेलं ना, तरी मी हसत असतो. बरं झालं, गेलं. अहो, तेवढाच त्रास वाचला प्रवासात. असं नाही करू, की अरे, ज्या गोष्टीनं त्रास झालाय, संकट आलंय, त्याच्याबद्दल हर्ष नाही म्हणण्यासारखा. काय आहे आपले? हां, माझ्याकडे लाईट गेले ना, बरं वाटतं मला. अहो, त्यामुळे चंद्राचा प्रकाश कसा आहे, याचा अनुभव घेता येतो. अरे मेल्या, मग तुला तो अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी लाईट जायची का वाट बघतोस? तू संध्याकाळच्या वेळेला 8-15 दिवसातनं पौर्णिमेचा दिवस ठरव. त्या दिवशी सगळे घरातली लाईट बंद कर. गच्चीवर जाऊन बस किंवा छानपैकी आपल्या मित्रमंडळींबरोबर एखादी अध्यात्म चर्चा कर, एखादी छान उपासना कर. असा चंद्रप्रकाशाचा आनंद घे. पण चंद्रप्रकाशाच्या आनंदासाठी लाईट जायला पाहिजेत, असं थोडीच आहे. लाईट गेल्याचा आनंद कशाला? म्हणजे संकटामुळे 1-2 गोष्टी चांगल्या झाल्या असतील, पण म्हणून संकटाबद्दल आनंद मानत बसायचा का आपण? त्या संकटावर शेवटी मातच केली पाहिजे. तर अति मान तो हर्ष. म्हणजे कुठलीही वाईट गोष्ट झाली की त्याचा आनंदच मानायचा. तो क्षुद्र बुद्धी आहे. बाबा रे, जी गोष्ट झाली, ज्या गोष्टीची काळजी करणं आवश्यक आहे, काळजी करून आपण त्याच्यावर मात करू. ज्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे, त्याची काळजी घेऊन आपण त्याच्यावर मात करू. कारण शेवटी असं आहे, ललाटाक्षरा सांग कोणी पुसावे. प्रत्येकाच्या नशिबामध्ये काय भोग लिहिलेत कपाळावर, ललाट म्हणजे कपाळ. त्याच्यावर जी अक्षरं लिहिली असतील, त्याला तुम्ही पुसू शकत नाही, आम्ही पुसू शकत नाही. आज माझ्या जीवनात नाही संकट आलं, दुसऱ्याच्या जीवनात तसं येऊ शकतं. अशा वेळेला आपण एकमेकांच्या मदतीला उभं राहावं. दुसऱ्याला संकट आलं तरी मला हर्ष होतो आणि मला संकट आलं तरीही मला हर्ष होतो. त्याला वेड्याच्या इस्पितळातच ठेवला पाहिजे. असं नाही करू. दुसऱ्याला संकट येऊ नये असंही मला वाटतं. माझ्यावरही संकट असू नये असं वाटतं. तरी सुद्धा मी सावध राहतो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर 15व्या श्लोकाच्याकडे वाटचाल करूया. अति गोड खाणे नसे रोज इष्ट, पण कदान्य सदा सेवणे हे कनिष्ठ. की रोज उठून ते गोड पदार्थ खायलाच पाहिजे, असं काही करू नये. आणि उलट रोजच्या रोज हे गोड खावं हे अनिष्ट आहे हे समजायलाच पाहिजे, यात संशय नाही. एक आपल्याकडे छान अशीच लोककथा आहे, की एक बाप आपल्या 2 मुलांना 2 उपदेश करतो आणि सांगतो, की "बाबांनो, प्रत्येक गावामध्ये एक घर बांधा आणि रोज गोड करून खा." असं सांगतो मरताना. आता एक भाऊ त्याचा अर्थ असा घेतो, की तो प्रत्येक गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या थोड्या-थोड्या जमिनी विकत घेतो आणि तिथे घराची बांधकामं चालू करतो. आणि रोज पक्वान्न करून जेवायला सुरुवात करतो. वडिलांनी त्याच्यासाठी हिश्श्यामध्ये प्रॉपर्टी ठेवलेली असते. ती सगळी त्याची वर्षभरामध्ये उडवून तो मोकळा होतो. कफल्लक होतो. पण दुसरा मुलगा त्यातलं मर्म समजतो आणि तो त्याचा अर्थ असा छान घेतो, की प्रत्येक गावामध्ये आपल्या परिचयाचं, आपल्या प्रेमाचं असं एक माणूस पाहिजे, एक घर बांधलेलं पाहिजे, की आपण त्या गावात गेलो, तर काही पटकन अडचण आली, तर 100% या घराचा आपल्याला काहीतरी आधार मिळेल. आपल्याला काही सगळी मदत सगळ्यांकडनं पाहिजे असं नाही. काहीतरी आधार नक्की मिळेल. असं घर बांधणं. आणि दुसऱ्या ओळीचा अर्थ तो असा घेतो, की रोज मी आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या व्यवसायासाठी एवढे कष्ट करीन, कष्ट करणाऱ्या माणसाला त्याचं जेवण आपोआप गोड लागायला लागतं.
देहाला पुरेसे कष्ट झाले नाहीत की चवीचे चवण्या ढवण्या सुरू होतात. आपल्या शरीराला योग्य ते कष्ट दिले की पहा ना, भुकेच्या वेळेला अगदी साधी गोष्ट सुद्धा आपल्याला एवढी चविष्ट लागते. तर अति गोड खाणे, असं एखादं अन्न आपण आपल्या कष्टाने गोड करून खावं यात संशय नाही. पण असं सुद्धा नुसतं गोडाने किंवा साखरेने गोड झालेलं अन्न जे असतं ते रोज खाणं इष्ट नाही. पण याचा अर्थ रोज फक्त कडधान्यच खावीत असंही नाही. कदान्ये सदा सेवणे हेही कनिष्ठ. आणि पुढे ते म्हणतायत, असोनी गहू व्यर्थ खाणे नसावे. पूर्वीच्या काळी कसं होतं बघा, की पुष्कळशा समाजामध्ये आणि गव्हाची चपाती किंवा पोळी ही काहीतरी सण वगैरे असला तरच व्हायची. तेव्हा पोळी असणं किंवा गव्हाचा पदार्थ असणं काहीतरी किंवा थालीपीठ वगैरे होणं म्हणजे काहीतरी श्रीमंती, आज चांगला दिवस आहे. अशा तऱ्हेची एक पूर्वीची पद्धत होती. तर प्रश्न असा आहे, की नुसतं डाळ-भात तर आपण रोज खातोच आहे. ते जीवन चालूच आहे. पण ज्याची परिस्थिती आहे, की रोज गव्हाची किंवा ज्वारीची आपण भाकरी खाऊ शकतो. असं असताना उगाच राजगिऱ्याचे लाडू का खात बसलायस? भाकरी खा ना. डाळ-भातही खा, भाकरी पण खा. तर असोनी गहू म्हणजे गव्हासारखी चांगली गोष्ट तुझ्याकडे उपलब्ध आहे. ज्वारी, बाजरी तुझ्याकडे चांगली उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये तू व्यवस्थित अन्न करून खा. सारखी कडधान्य म्हणजे कडधान्य तू वर्ज्य कर असं नव्हे. पण जेवणाच्या ऐवजी आज नुसती कडधान्यच खात बसतो असंही नाही. कदान्नही कंदमुळं नुसती सारखी सेवन नको करू. सतत गोड नको खाऊ. या सगळ्याचं संतुलित प्रमाण तुझ्या जीवनाला सुख देणार आहे. आपल्याकडे म्हणून आपल्या जेवणामध्ये सुद्धा आपल्या खऱ्या अर्थाने मराठी जेवणामध्ये, महाराष्ट्रीयन जेवणामध्ये हा सगळा केवढा विचार केलेला आपल्याला दिसतो, की कच्चं पण काही गोष्टी पाहिजे त्या कोशिंबिरीमध्ये मिळतात. चटणीसारखा एक भाग तुम्हाला मिळतो, एक भरितासारखा एक भाग मिळतो. नंतर उसळीसारखा एक भाग तुला असला पाहिजे, फळभाज्यांचा एक भाग असला पाहिजे, डाळीसाठी आमटी वगैरे असं असलं पाहिजे. पालेभाजी असली पाहिजे. या सगळ्याचा अतिशय योग्य तऱ्हेने विचार केलाय आणि एवढाच नाही, तर हे पदार्थ कुठे वाढावेत याचाही विचार केलाय. ही कोशिंबीर चटणी हे पदार्थ डावीकडे वाढले जावेत. भाजी आणि उसळी हे पदार्थ उजवीकडे वाढले जावेत. ज्यायोगे त्याला कळावं, की हे कमी डावीकडे वाढलंय ते कमी खायचंय आणि उजवीकडे वाढलंय ते भरपूर खायचंय. तेव्हा अशी एक छोटीशी सुद्धा महत्वाची सूचना त्याच्यामध्ये मिळून जात असे आणि योग्य संतुलित आहार माणसाला मिळेल. संतुलित आहार सुद्धा ठेवणं मनाच्या आरोग्यासाठी आणि देहाच्या आरोग्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. म्हणून हा सगळा उपदेश आहे. पुढच्या 16व्या श्लोकामध्ये ते सांगतायत, "अति भूषणे मार्ग तो संकटाचा." गोष्ट अगदी खरी आहे, की माणसाने स्वतःची समृद्धी आहे, तर उद्याच्या संकटकाळी आपल्याला उपयोगी पडावेत म्हणून दागिने करणं यामध्ये वाईट नाही. पण हे सगळे दागिने घालून तुम्ही रोज जर मिरवत बसलात, तर मात्र संकट यायची दाट शक्यता आहे. अति दागिने हे दागिने मुळात खरं दागिने म्हणजे काय समजायचं हाही मोठा प्रश्न आहे ना. काही वेळेला मनुष्य सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चेन याला दागिना मानतो आणि काही याच्यापेक्षा मोठी माणसं अशी असतात, की स्वतःची मिळालेली ऐपत ते अशा अनेक गरीब लोकांसाठी खर्च करतात आणि त्यांचे उभे राहिलेले संसार हे ते स्वतःचा दागिना समजतात. अशा वेळेला आपल्याला समजून जातं, की एखाद्या निर्जीवाला दागिना किती वेळ समजावं आणि एखादा सजीव त्याच्या जीवनामध्ये उभा राहतो. हा खरा किती मोठा आपल्या जीवनातला मोठा दागिना आहे, हे समजावं. पण तरी संकटामध्ये मनुष्यही कामाला येतो, तसं सोनंही कामाला येतं, यात संशय नाही. पण अतिभूषण म्हणजे ती सारखे दागिने घालून मिरवत बसणं, याने संकट होतं. अति थाट तो वेश होतो नटाचा. अति सारखे मेकअप करून, अति नटून-थटून सारखं चालणं, म्हणजे हा माणूस असण्यापेक्षा एखादा बहुरूपिया किंवा नट असावा, दुसऱ्याला फसवण्यासाठी तो करत असावा, असं वाटायला लागतं. म्हणून राहावे असे की न कोणी हसावे. की कोणी
आपला उपहास करू नये. अरे असून काय दारिद्र्यासारखा राहतोस असंही म्हणू नये. पण असलेलं सगळं लगेच काय ते मिरवायलाच पाहिजे असं नाही. असंही म्हणू नये. अशा प्रमाणामध्ये आपलं जीवन अत्यंत पद्धतीनं चांगलं असावं आणि याचा समारोप करताना एक फार छान शब्द वापरलाय आणि हा समारोप खूप महत्वाचा आहे. या अष्टकांचा 16 श्लोक पूर्ण झाले, 2 अष्टकं पूर्ण झाली. तर याचं एकूण तात्पर्य करताना आपल्याला संत महंत असं सांगतायत, जुन्याचे अतिभक्त ते हट्टवादी. नाही, जुनं जे आहे ते सगळं चांगलंच आहे. हेही हट्टवादी असं नाही. नवं सुद्धा खूप काही चांगलं असतं आणि त्या नव्याचा उत्तम तऱ्हेनं आपण स्वीकार करावा. पण नव्याचे अति लाडके ते शुद्ध नादी. म्हणजे पुन्हा उलटे रस्त्याचे लोक असतात. नवीन जे आहे ते सगळं चांगलं आणि जुनं जे आहे ते सगळं वेडेपणाचं. असंही नाही असो. खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे. खरं जे त्यातलं सार आहे. यासाठी एक मजेशीर आपल्याला गंमत कथा सांगतो, की खूप गोड आहे कथा. की बऱ्याचशा आपल्याकडच्या जुन्या रूढी या त्याचं कारण न समजावून घेता किंवा कोणी कारण समजावून दिलेलं नसल्यामुळे त्या अशाच तऱ्हेनं पाळल्या जातात आणि मग ते विचित्र होऊन बसतं. की एका घरामध्ये एक मांजर होती आणि ती सारखी सगळ्या कामात लुडबुड लुडबुड करायची. आता त्या घरात एक लग्न कार्य होतं. ते लग्न कार्य होण्यासाठी आता लग्न कार्य सगळं यथास्थित झालं. नवरीचा आता गृहप्रवेश करायची वेळ आली. त्या गृहप्रवेशाच्या वेळेला त्या मांजराने गडबड करता कामा नये. म्हणून त्या घरातल्या त्या मुलाच्या आईनं एक टोपलं घेतलं आणि त्या मांजरावर टाकून ठेवलं. मांजर शांत बसेल म्हणून. झाला इकडे सगळा तो गृहप्रवेशाचा विधी झाला, अमुक झालं, तमुक झालं, सगळं झालं. बऱ्याच काळाने सासूला आठवलं, की "अरे अच्छा, ते मांजर आपण झाकलं होतं ते आता सोडायला हरकत नाही." तिनं ते टोपलं काढलं तोपर्यंत दुर्दैवाने मांजर गेलं. मांजर मेलं होतं. अरे बापरे! तिला बिचारीला वाईट वाटलं पण आता त्या घाई गडबडीत झालं खरं. मग नंतर खड्डा खणून ते पुरलं. पण ही गोष्ट त्या सुनेनं पाहिली आणि त्या सुनेच्या डोक्यामध्ये ते पक्क बसलं, की लग्न कार्यामध्ये जसं ते सगळं तोरणं पाहिजेत, केळीचे खांब पाहिजेत, नंतर ते माप ओलांडायचं म्हणजे ते तांदूळ भरलेलं ते मापटं पाहिजे, तसं एक मेलेलं मांजर लागतं. नाहीतर देवाचा कोप होतो. माझ्या सासूनं ते टोपली खाली एक मेलं मांजर ठेवलेलं मी बघितलेलं आहे आणि ते मेलं मांजर ते गृहप्रवेश झाला ना, की मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुरायचं असते. हो. आ माझ्या सासूनं केलं मी बघितलंय ते. ती काही वेडी आहे का? आता गोष्ट अशी आहे, की हे जरी मी पाहिलेलं असलं, तरी सुद्धा घरातल्या काही जुन्या लोकांना विचारून, की अशी खरंच पूर्वीची प्रथा होती का? अशी काही आपल्या घरामध्ये रीत आहे का? मग बाकीच्यांनी सांगितलं असतं ना, "काही नाही हो, ती मांजर गडबड करत होती म्हणून ठेवली होती." ते मांजर हे काही विधीतला विषय नाहीये. तर मुद्दा असा आहे, की जुन्यातलं आहे ते आहे असंच सगळं करणं म्हणजे चांगलं करत बसणं, असाही वेडेपणा करू नये किंवा जे नवीन आहे, ते नवीन आहे म्हणून सारखं चांगलं आहे. असं म्हणणं, असाही वेडेपणा करू नये. प्रत्येक गोष्टीतलं त्या काळातलं त्या काळाप्रमाणे जे चांगलं आहे ते स्वीकारावं. जे त्याज्य आहे ते बाजूला करावं. तेव्हा अन्नापासून, व्यायामापासून, अभ्यासापासून, खेळण्यापासून, व्यक्तीपासून, समाजापासून, राष्ट्रापर्यंत आणि आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये आपलं प्रमाणबद्ध आयुष्य, आपलं प्रमाणबद्ध मनोजीवन हे आपल्याला धन्यता प्राप्त करून देणार आहे, श्रेष्ठता प्राप्त करून देणार आहे, आनंदमय अवस्था प्राप्त करून देणार आहे. आणि एवढं आपल्याला समजल्यानंतर कोण या मार्गाने जाणार नाही? अर्थात. अशा तऱ्हेनं सगळ्या समाजाने आपलं संतुलित जीवन उत्तम तऱ्हेनं जगावं, यासाठी आपली संस्था अतिशय मोठं कार्य करते आहे. आज इतके शेकड्यांनी त्याचे फॉलोअर्स आणि त्याचे प्रचारक तयार होऊन समाजाला अत्यंत संतुलित जीवन देण्याचा
आपण जो हा आटोकाट पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत आहात, या तुमच्या प्रयत्नाला मनोभावे वंदन करतो. या प्रयत्नामध्ये यथाशक्ती मी सुद्धा जेवढा सहभागी होता येईल, तेवढा सहभाग निश्चितपणे तुम्हाला देईन, याच्याबद्दल आश्वासित सुद्धा करतो. आणि तुमच्या कार्याला विनम्र अभिवादन करून हीच प्रार्थना करतो, की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. ज्ञानेश्वर माऊलींचं मागणं आहे, तेच आपल्या सगळ्यांचं मागणं आहे, की आपल्याला असा समाज घडवायचा आहे. असं विश्व आपल्याला पाहिजे, की या विश्वातला प्रत्येक माणूस कसा असावा. तर चंद्र मेजे अलांछन, जो चंद्रासारखा आहे, पण चंद्रावर सुद्धा एक छोटा डाग आहे, तेवढा सुद्धा मला माझ्या माणसांवर नको. चंद्र मेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य, सूर्यासारखे तेजस्वी आहेत, पण त्यांचा ताप नाही होत. त्यांच्यातनं ऊबच आपल्याला मिळते, आधार मिळतो. मार्तंड जे तापहीन, आणि ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते सगळ्यांची सदा सज्जनासारखेच वागतात. आणि किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिही लोकी, असं आयुष्य जे आपलं स्वतःचं सुखाचं परिपूर्ण आनंदाचं जगतात, पण तरी सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वतःचं पुण्य समाजाला वापरायला मिळावं, हे पुण्य साठण्यासाठी भक्तिभाव आणि समाजसेवा कायम चालू ठेवतात. भजिजो आदिपुरुषी अखंडित, अशी अखंड देवसेवा, समाजसेवा करणाऱ्या अशा तृप्त, अशा अनेक सज्जनांनी ही पृथ्वी भरून राहो, अशी जी ज्ञानेश्वरांची प्रार्थना आहे, तीच प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा ही मला तुमच्याशी संवाद करायची संधी दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि या अत्यंत सुंदर असं निरूपण केलेलं आहे. अप्रतिम अगदी. फार म्हणजे मी तर सत्रानंतर समप करते, तर मी करणार नाही ह्यावेळी असं ठरवलं होतंच. आणि तुमच्या एखाद्या भजनाने किंवा अभंगाने आपण समारोप करूयात. माझ्या हितापासून राष्ट्रहितापर्यंतचा प्रवास आणि आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा प्रवास आनंदमय मार्गक्रमणा करणारा कसा असेल, हे सांगणारी आचार विचार संहिता होती ही, असं मला वाटलं. फार फार सुंदर. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या अभंगाने सांगता करूया. हो, हो, हो. अ, अभंग ज्ञानेश्वर माऊलींचाच आहे, ज्यामध्ये त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे, की मी हा सगळा संसार आहे, सगळं विश्व आहे, ते आनंदाने भरून टाकेल. आणि आनंद करण्यासाठी सुख पण आवश्यक आहे. सुख हा शरीराचा विषय आहे, आनंद हा मनाचा विषय आहे. पण मानसिक आनंद सगळ्यांना घेता येण्यासाठी शरीराच्या दृष्टीने ते एक विशिष्ट पातळीला चांगले असलेच पाहिजेत. म्हणून त्यांना सुख कसं मर्यादित घ्यायचं हे मी शिकवेन, आनंद कसा अमर्याद वाढवायचा हे मी शिकवेन, आणि हे मी कसं चांगलं केलं हे सांगण्यासाठी मी पांडुरंगाच्या भेटीला जाईन. कारण ती माझे मायबाप आहेत, त्यांनी मला संसारात पाठवलंय. मुलीला माझ्या संसारात पाठवलंय म्हणजे हा संसार चांगला करण्यासाठी पाठवलंय. हा कसा चांगला झाला हे सांगायला मी देवाकडे गेलो पाहिजे. मी इथल्या तक्रारी सांगायला नाही गेलो पाहिजे. या तक्रारीवर मात करून मी माझा संसार कसा चांगला केला हे सांगण्यासाठी मी देवाला प्रार्थना करायला जायचंय. आणि असाच हा सगळा संसार चांगला करण्यासाठी मला शक्ती दे, हे मागायचंय देवाला. सोय दे असं नाही मागायचं, शक्ती दे असं मागायचंय. हा ज्ञानोबांचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. बाप रखुमा देवी बरू विठ्ठलाचे भेटी, आपुलिये संसाठी करुनी ठेला.
अवघाची संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण नक्की परत भेटूयात. हो हो, धन्यवाद.